थोडासा आताचा गायडन्स भेटायला लागला एक 4-5 क्लास झाल्यापासून. पण असं मोठं डील वगैरे नाही केलंय, छोटे-छोटे डील केले. पण ते दुसरं थर्ड म्हणजे दुसऱ्याच्याच जबाबदारीवर केलं, असं स्वतः नाही केलं कधीच. केलेलं नाहीये. आता आपण याच्यामध्ये हा जो आपला कोर्स आहे प्रॅक्टिकल रेव्हेन्यू आपण असं त्याला म्हणतो. म्हणजे रेव्हेन्यूच्या संदर्भात म्हणजे जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये सगळं प्रॅक्टिकली कसं काम करायचं हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. सर्वात महत्वाचं कसं होतं की आपण काम करताना आपल्याला कायद्याची काहीच माहित नसते. आपण जो माणूस समोरचा काहीतरी सांगतो, आपला मित्र सांगतो, कोणतरी सांगतो, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण काम करायला सुरुवात करतो आणि मग नंतर कळतं की त्यालाच माहिती नाहीये तेव्हा तो पण अर्धवट सांगतो आपल्याला. त्यामुळे बेसिक कायद्याची, बेसिक नियमांची, रेव्हेन्यूच्या नियमांची माहिती आपण करून घेणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर रेव्हेन्यूची कार्यपद्धती कशी आहे, कसं करायचं, काम कसं चालतं रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये हे आपण बघणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे की सरकारी यंत्रणेची माहिती, की कोणतं ऑफिसमध्ये कुठलं काम होतं, कोणते कागदपत्र लागतात, त्याची काय पद्धत आहे, ते कुठं काय होतं हे आपल्याला याच्यामधून आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तसंच कागदपत्र महत्वाचे म्हणजे कागदपत्र वाचणे, कागदपत्र वाचून त्याच्यामधल्या सगळ्या याचा अर्थ लावणे आणि त्याच्यानंतर त्याच्यातली मागची काही कागदपत्र असतात, रेफरन्सेस असतात, ऑर्डर्स असतात, ते आपण बघणे आणि ते पण वाचणे आणि त्याच्यातून आपण संपूर्ण माहिती घेणे म्हणजे सर्च अँड टायटल रिपोर्ट त्या प्रॉपर्टीचा करणे असं आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला योग्य सल्ला पाहिजे असतो. आपला मित्र सांगतो की आपल्या ओळखीचा सांगतो, पण त्याला किती माहिती आहे हेच आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, कामाला पुढे जातो आणि मग आपल्याला अडचणी यायला लागतात. तर ह्या बेसिकली ह्या गोष्टी आपण सगळ्या बघणार आहेत. महेश आता जॉईन झालेत? येस सर. हा महेश, तुम्ही काय करता, तुमची ओळख करून द्या. सर महेश रावळ, माझं ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे सर. बरं. हा. आणि याच्यामधला काय अनुभव किंवा काय करायचं किंवा काय माहिती आहे? नाही, काहीच एवढं नाही सर. लॉचा आधी स्टुडंट होतो पण कंटिन्यू केलं नाही, म्हणून खूप कमी सर. अच्छा. ह्याच्यात आपण आता प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन ऑफ लँड, रेव्हेन्यू, प्रॉपर्टी आणि त्याचं काम कसं करायचं हे असं आपण सगळं बघत जाणार आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला एक एक माहिती देत जाईल, तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न एका बाजूला आपण लिहून ठेवा. तुम्ही त्या संदर्भात असेल तर पटकनी विचारा, हरकत काहीच नाही त्याला विचारायला. पण जर महत्वाचं असेल किंवा तुम्हाला वेगळ्या विषयावर काही विचारायचं असेल तर लिहून ठेवा. आपलं जेव्हा कोर्स हे संपत येईल लेक्चर, त्यावेळेला तुम्ही मला विचारा, मग आपण त्याच्यावर बोलू. आणि शक्यतो कागदपत्र सगळे समोर ठेवून बोला, म्हणजे मग मला जास्तीत जास्त तुम्हाला करेक्ट गाईडलाईन्स करता येतात त्याच्यामधून. हा सर, पुढचं करा सर. हा, पंकज पण जॉईन झालेत. पंकज काय करता? हॅलो. हा पंकज, काय करता तुम्ही? कंस्ट्रक्शनच आहे आपलं स्वतःच. बरं, स्वतःच कन्स्ट्रक्शन आहे. हो. बरं, प्रॉपर्टी विकत घेऊन, प्लॉट विकत घेऊन कन्स्ट्रक्शन करता का कन्स्ट्रक्शनची कामं करता काही? नाही, स्वतः प्लॉट घेऊन सगळं काम करतो. अच्छा. बरं, त्यामुळे तुम्हाला जरा जास्ती माहिती पाहिजे म्हणून तुम्ही याच्यामध्ये आलेले आहात. हो. बर. आता या कोर्समध्ये आपण हे सगळे आपण इथे दिलेले की आपण काय बघणार आहे, काय शिकणार आहे, कशाची माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा जमीन, प्लॉट, सदनिका काही जे असू द्यात त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र आणि त्यांची यादी. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कोणतंही काम करायचं असलं तर पहिल्यांदा कागदपत्र पाहिजेत आणि ती ऑथेंटिक कागदपत्र पाहिजेत आपल्याला. आणि ती कागदपत्र आपल्याला वाचता यायला पाहिजे, त्याचा अर्थ लावता यायला पाहिजे, त्याचा काय अर्थ आहे हे समजून घेतलं पाहिजे, कुठले कायदे आहेत, काय नाही आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण त्याच्यातली पहिल्यांदा लागणारे कागदपत्रांची यादी बघणार. त्याच्यानंतर वेगवेगळे सरकारी कार्यालय आणि तिथं काय कामं होतात, कारण आपल्याला माहितीच नसतं की
कुठल्या कार्यालयामध्ये आपलं कुठलं काम होणार आहे, कुठले कागदपत्र आपल्याला मिळणार आहेत आणि आपलं काम कुठं होणार आहे हे माहित नसतं, त्यामुळे आपल्याला चक्रा मारायला लागतं, ते आपण बघणार आहे. जमीन विषयक विविध कायदे, पण आपण काही कायद्याची पुस्तकं नाही बघणार. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जमिनीच्या संदर्भात, प्रॉपर्टीच्या संदर्भात लागणारे वेगवेगळ्या कायद्यांचे कलम बघणार आहेत. ते कलम बघून आपण त्याचा अभ्यास करायचा, त्याच्या संदर्भातले कागदपत्र मिळवायचे आणि आपण योग्य त्या वकिलाकडे जायचं. म्हणजे कुळ कायद्याच्या कलमाचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे कागदपत्र मिळवायचे आणि कुळ कायद्याच्या वकिलाकडे जाऊन त्याच्यात सॉर्ट आउट करून घ्यायचं ते. कारण असं हे खूप अभ्यासपूर्ण आणि डीप आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतातच असं नाहीये. ते काय तर रेव्हेन्यू ऑर्गनायझेशन कसं काम करते हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर गाव नंबर 7-12 फेरफार, तर ते आपले जे दुसरे सर आहेत ऍडव्होकेट सर ते शिकवणार आहेत. सिटी सर्वे त्याचा उतारा, सिटी सर्वेचे उतारे फेरफार वगैरे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिटी सर्वेचा उतारा कसा वाचायचा, कशी नावं लागतात त्याच्यामध्ये कसे बदल होतात, कसे बदल करावे लागतात. त्याच्यानंतर 7-12 सिटी सर्वेची हक्क नोंदीचा पद्धत, म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीवर तुम्ही हक्क निर्माण केला तर तो कसा करायचा, तो कसा बदलायचा आणि तुमच्या प्रॉपर्टीवर त्याचं नाव कसं लावायचं 7-12 किंवा सिटी सर्वेवर त्याची माहिती लावायची. शेतकरी दाखला, म्हणजे प्रॉपर्टी विकत घेताना, शेतकऱ्याची प्रॉपर्टी विकत घेताना आपल्याला शेतकरी दाखला लागतो. जमीन धारणा प्रकार, म्हणजे ती जमीन त्या माणसाने कोणत्या प्रकाराने धारण केली, जमिनीचा प्रकार नाहीये, धारणाचा प्रकार, त्यांनी कोणत्या प्रकाराने धारण केलेली आहे हा असा प्रकार. त्याच्यानंतर कुळ कायदा, टेनन्सी ऍक्ट, त्याच्यामध्ये काही महत्वाची कलम आपण बघणार जे आपल्याला रोजच्या याच्यामध्ये लागू शकतात. तुकडेजोड तुकडेबंदी कायदा, त्याच्यातले काही कलम, तो काय म्हणतो, कमाल जमीन धारणा कायदा, कमाल नागरी जमीन धारणा कायदा, खाजगी वनाचा कायदा, असे कायद्यातले आपल्याला जे लागणारे कलम आहेत ते आपण माहिती करून घेणार आहेत. बिनशेती प्लॉटचा लेआउट कसा असतो किंवा कशा कायदेशीर तो आपण बनवायचा याची आपण माहिती करून घेणार आहे. फार्म हाऊस प्लॉट कसे असतात, त्याची काय नियमावली आहे हे सगळं बघणार आहे. जमीन महसूल कोड म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड, त्याच्यातले काही कलम असतात आपल्याला लागतात जे आपल्याला बिनशेती करताना उपयोगाला येतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीची मोजणी, महत्व आणि त्याची पद्धत. जमिनीची मोजणीला खूप महत्व आहे आणि त्याची पद्धत, त्याची पण उदाहरणं मी तुम्हाला वेगवेगळे सांगणार आहे, कशा पद्धतीने, कुठल्या अडचणी, कुठल्या पद्धतीने आपल्याला ते करता येतात. तसंच बिनशेती परवानगीची पद्धत आणि परवानगी आणि त्याची पद्धत, म्हणजे त्याची प्रोसिजर काय आहे ती. त्याच्यानंतर दस्त नोंदणी, म्हणजे आपण जे वेगवेगळे दस्त नोंदणी करतो सब रजिस्टर ऑफिसमध्ये, त्याच्या बाबतीमधली काही माहिती आणि विविध कायद्यांची कलम आणि इतर कायद्याचा गोषवारा, म्हणजे आपण आता सगळं बघणार आहोत हे सगळा गोषवारा एक त्याला तुम्हाला मी त्याच्यावर करून दिलेला आहे. आता हे जे प्रेझेंटेशन आहे हे प्रेझेंटेशन तुम्हाला संपूर्णपणे प्रणवकडून मिळेल. तुम्ही त्याचा घ्या, पेन ड्राईव्हवर करून घ्या किंवा काय जे मेलवर करून घ्या. तुम्ही याचा प्रिंटआउट पण काढू शकता आणि तो तुम्हाला त्याचा उपयोग होतो, रेफरन्सेस म्हणून आपल्याला उपयोग होईल. आता माझा थोडासा मी परिचय करून देतो तुम्हाला. माझं नाव रवींद्र पाटील, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी अगोदर सुरुवातीला अनेक वर्ष इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करत होतो आणि माझे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर्ड झाले आणि ते पुण्यामध्ये आले. ते आणि त्यांच्या मित्रांनी एक फर्म चालू केली की रेव्हेन्यूतला कायदा, रेव्हेन्यूचे कामाचे सल्ला देणे आणि कामं करून देणे. मी काही माझे कामं काही व्यवसाय बंद केल्यामुळे मी परत पुण्यामध्ये आलो. तर त्यांनी मला सांगितलं की हा असा असा व्यवसाय आहे आणि या व्यवसायावर तू माझ्याबरोबर काम करून बघ, तुला आवडला तर तुला करता येईल, तर तुझा वेगळा करता येईल तुला. मी पण विचार केला की आपण पण शिकायचं. तुमच्या हरकत, मला काहीच माहिती नव्हती त्यावेळेला. 7-12 म्हणजे काय काय काहीही माहिती नव्हती. रेव्हेन्यूची काय कामं करावं लागतात, प्रॉपर्टीची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांच्याबरोबर जॉईन झालो. नवीन विषय शिकायचा हे त्याच्यामधली इच्छा. मग जॉईन झालो, तिथं शिकत गेलो, तिथं कामं करत गेलो आणि मग एक 4-5 वर्षापूर्वी हे सगळं मी बंद केलं. तर आता तसं खूप अवघड झालेलं या गोष्टी सगळ्या.
त्यामुळे बंद केलं आणि आता मी यांच्याबरोबर सरांच्याबरोबर काम करतो, लेक्चर करतो आणि समजून सांगतो. आता याच्यातला माझा पहिला अनुभव मी तुम्हाला सांगतो. पहिल्या दिवशी मी जेव्हा तिथे जॉईन झालो तेव्हा मला त्यांनी म्हटलं मला काहीतरी आता काम द्या. काम द्यायचं म्हणजे त्यांच्याकडे काम करायला पाहिजे, शिकायला पाहिजे. मग त्यांनी मला एक 7-12 माझ्या हातात दिला की हा 7-12 आहे, हा 7-12 अमक्या गावातला आहे, त्या गावी जायचं आणि 7-12ची चालू तारखेचा 7-12ची प्रत घेऊन यायचं. ठीक आहे म्हणलं. मग त्यावेळेला मी तो घेतला, ते गावातल्या याच्यावर गेलो, बसनी गेलो, त्या गावात गेलो. गावात घेऊन तलाठी ऑफिस कुठं आहे ते विचारलं. ते विचारल्यानंतर तलाठी ऑफिसमध्ये गेलो. तिथे एक माणूस बसलेला होता. त्याला मी विचारलं की बाबा मला असं तलाठी भाऊसाहेबांना भेटायचं आहे. तर ते म्हणले की बाबा तलाठी भाऊसाहेब काही येणार नाहीत आज, तर त्याच्यामुळं तुम्ही काही आज हे करू नका. मग मी तसंच काहीही न बोलता त्याच्याशी परत निघून आलो. हा, निलेश पण आता जॉईन झालेत, आता सुरू केले आपण. तर तो परत निघून आलो. परत ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की बा असं झालं. ते म्हणजे हरकत नाही, उद्या परत जायचं आणि परत 7-12 कॉपी घेऊन यायची. परत दुसऱ्या दिवशी गेलो, कारण काम महत्वाचं. आपल्याला जे पुढचं काम करायचं असेल तर त्याला 7-12ची चालू तारखेची आणि सत्यप्रतच पाहिजे, झेरॉक्स कॉपीवर वगैरे काम करता येत नाही. मग मी गेलो तिथं, परत गेलो. परत तोच माणूस होता. मग त्याला विचारलं की बाबा तलाठी भाऊसाहेब येणार आहेत का नाही, काय झालंय? ते म्हणे येणार नाहीयेत. मी निघून जायला लागलो. तर मला म्हणे थांबा, तुम्ही आले कशाला? मी म्हटलं मला असं 7-12ची कॉपी पाहिजे. मग तुम्ही मला हे काल सांगितलं असतं, तो माणूस मला की काल सांगितलं असतं तर मी ते 7-12ची कॉपी बनवून ठेवली असती आणि तुम्हाला सांगितलं असतं की अमक्या दिवशी या आणि कॉपी घेऊन जा. मग इतकं छोटस गोष्टी आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात. काम कसं चालतं, कोण काम करतं, कोणतं माणूस आपलं काम करणार आहे, आपल्याला काय काम करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग मी तिथून पुढे तसं समजून घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक ऑफिसमध्ये जायचं, आपण बघायचं ऑफिसमध्ये काम कसं चालतं, कुठले तिथं पाट्या लावलेल्या आहेत, त्याच्यावर काय माहिती लिहिलेली आहे, हे कुठले कागदपत्र, कोण काम करतं वगैरे, हे सगळी माहिती समजून घ्यायची आणि आपलं काम करायचं. आता पुढं कागदपत्रांची यादी. कुठलंही प्रॉपर्टीचं कोणतंही काम करताना पहिल्यांदा कागदपत्र लागतात. कागदपत्राच्या सत्यप्रती किंवा मूळ प्रती ह्याच लागतात, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. झेरॉक्स प्रतीवर विश्वास ठेवायचा नाही. त्याच्यानंतर आपण मी जे कागदपत्र सांगतोय, ही कागदपत्र जी आहेत ही सगळी पब्लिक डॉक्युमेंट आहेत. कोणालाही कोणत्याही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट मिळू शकतात. तुमच्या कुठल्याही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट मला मिळवता येतात, कारण इट्स अ पब्लिक डॉक्युमेंट. तर लिस्ट आपण पहिल्यांदा शेत जमिनीची खरेदी करायची असेल असं आपण गृहीत धरलं तर आपल्याला पहिल्यांदा लागतात 7-12 उतारे. 7-12 हा शब्द तुम्ही ऐकला असेल. गाव नमुना नंबर 7 आणि 12 आणि त्याच्यामध्ये 7 असतो, असं 7-12. 7-12 हा निर्माण कसा झाला हे थोडस मी तुम्हाला एक जनरल माहिती सांगतो. 7-12 आपल्याला आता इथं 1930 सालापासूनचे मिळतात. म्हणजे 1930 साली 7-12 हा रेकॉर्ड तयार झालं. त्याच्या अगोदर 1900 साली क.ड.ई. पत्रक 7-12चाच भावंड, पण त्याच्या प्रकारे माहिती होती ते वापरत घेत होतं, क.ड.ई. पत्रक. आता 7-12 कसा तयार झाला हे तुम्ही बेसिकली लक्षात घ्या. ब्रिटिश ज्या वेळेला भारतामध्ये आले आणि त्यांचं राज्य इथं सुरू झालं 1818 साली. पुण्यामध्ये सुरुवात झाली, पुण्यामध्ये कॅन्टोन्मेंट झालं आणि 1818 साली त्यांचं राज्य सुरू झालं. त्यावेळेला ब्रिटिशांना भारतामधून उत्पन्न पाहिजे, त्यांचं सैन्य चालायला, त्यांचं सरकार चालायला, ऑफिस चालायला उत्पन्न पाहिजे. काय करायचं, तो काय करतो, त्याची किती जमीन आहे याची माहिती कोणाकडेच उपलब्ध नाहीये. कारण पूर्वी शिवाजी महाराजांनी कोणाला तरी जमीन दिली, बादशाहांनी कोणाला तरी जमीन दिली, यांनी कोणाला तरी दिली म्हणून ते कसतात आहेत, कोणी घेतली म्हणून ते कसतात आहेत, त्याचं रेकॉर्डिंग कुठेही नव्हतं. ते रेकॉर्ड तयार करायला त्यांना मोजणी करावी लागते, संपूर्ण भारताची मोजणी करावी लागली.
तर मोजणी करताना त्यांनी काही पॉइंट्स तयार केले. पुण्यामध्ये आपल्या जनरल पोस्ट ऑफिस पाशी कॅम्प मध्ये एक 0 माइलस्टोन म्हणून आहे. ते 0 माइलस्टोन असा प्रत्येक गावामध्ये आहे. नकाशे बनवताना त्यांना लागतात, कुठेतरी एक फिक्स पॉइंट करावे लागतात. त्यामुळे तो त्याने तिथे 0 माइलस्टोन बनवला. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मध्ये जिथे जिथे असेल त्यावेळेचे असलेले रस्ते, त्याच्यावरचे ते स्टोन्स करत गेले, ते 0 स्टोन्स करत गेले, ते मोजत गेले, रस्ता मोजत गेले आणि त्याच्या बाजूच्या जमिनी मोजत गेले. त्याच्यानंतर गाव मोजताना पहिल्यांदा गावातलं गावठाण मोजलं जातं. त्यांनी गावठाण मोजलं. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी काही जमिनी आहे त्याच्यामधल्या एका माणसाला पहिल्यांदा बोलवलं, त्याला सांगितलं की तुझा पहिला नंबर, तू 1 नंबरचा आहे, तू ये, तुझी जमीन दाखव. त्यांनी ती जमीन दाखवली, ती मोजली त्यांनी, म्हणजे त्याचा आकार मोजला. आकार मोजल्यानंतर त्याचं क्षेत्र मोजलं आणि मग त्याच्यामध्ये पिकाला योग्य किती जमीन आहे आणि पडीक किती जमीन आहे याची नोंद केली. याची नोंद करताना त्यांनी चौकशी रजिस्टर तयार केलं. हे जे आपण उतारे म्हणतो 7-12 किंवा वेगवेगळे, हे सगळे रजिस्टर्स आहेत. गाव नमुना नंबर 1, 2, 3, 4, 5 अशी 26-27 रजिस्टर्स आहेत आणि त्या रजिस्टरमध्ये ही सगळी माहिती दिलेली असते. मग त्यांनी पहिल्यांदा चौकशी रजिस्टर तयार केलं. 1 नंबरच्या माणसाला बोलून घेतलं, त्याच्या जमिनीचा क्षेत्र काढलं, त्याच्या जमिनीचा नकाशा तयार केला, त्याच्या जमिनीमध्ये किती लागवड योग्य क्षेत्र आहे, किती पडीक क्षेत्र आहे, त्याची किती काय पीक पाणी करतो, त्याच्यावर किती शेतसारा लावायचा वगैरे सगळी माहिती त्या चौकशी रजिस्टरमध्ये तयार केली. हे असं सगळं अख्ख्या गावाचं मोजलं, शेजारच्या गावाचं मोजलं, दुसऱ्या गावाचं, तिसऱ्या, चौथ्या सगळ्या गावांचं मोजलं. त्याच्यातले काही 10, 20, 25 गावं एकत्र केली, त्यांचा एकत्र नकाशा तयार केला, त्याचा तालुका बनवला. असे तालुक्याचे 10-12 तालुक्याचा एक जिल्हा बनवला. अशी ती सिस्टीमने त्यांच्याकडची मोजणी कंप्लीट करत गेली. त्यांनी पूर्ण भारताची मोजणी केली. आता याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक प्रणवकडे आहे ते सगळं 0 माइलस्टोन पुणे आणि त्याच्यामध्ये कशी कशी साधारण मोजणी होत गेली, काय काय पद्धतीने केली याची सगळी माहिती आहे, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यामुळे मग त्याने गव्हर्नमेंटनी ब्रिटिश सरकारने 1 ते 26-27 पर्यंत रजिस्टर तयार केले. 1 नंबर गाव नमुना नंबर 1च्या रजिस्टरमध्ये जी पहिली चौकशी रजिस्टर मध्ये त्या गावातल्या संपूर्ण जमिनीची माहिती ती 1 नंबरला आली. 1 नंबर सर्वे नंबर 1, त्याचं माणसाचं नाव, त्याचं जमिनीचं क्षेत्र, त्याचा आकार किती येणार आहे, त्याची लागवडी योग्य किती क्षेत्र आहे, तो कसा मालक झाला. त्याला सांगितलं की तुझ्याकडचे कागदपत्र आणून दाखव, तुझं काय म्हणणं आहे ते सांग आम्हाला, आणि ते मान्य करून घेऊन त्याचा त्यांनी कडई पत्रक बनवलं आणि 1930 साली त्याच्यात बदल करून 7-12 बनवला. त्यामुळे आपल्याला 1930 सालापासूनचे 7-12 उपलब्ध आहेत. सगळीकडे कुठेही जा, तुम्हाला प्रत्येक गावी 7-12 मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामध्ये आता आपल्याला जमिनीचं काम करताना 1930 सालापासून आज तागायचे 7-12चे उतारे सत्यप्रती पाहिजे असतात. त्याच्यानंतर 7-12 बघितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर बघितलं की कंस गोल करून त्याच्या आतमध्ये एक नंबर लिहिलेला असतो. तो नंबर म्हणजे त्या 7-12 मध्ये जो काय बदल झालेला आहे त्याचं एक फेरफारचं रजिस्टर असतं. त्याला गाव नमुना नंबर 6चं रजिस्टर म्हणतात. गाव नमुना नंबर 6 त्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद होती, ती नोंद मंजूर केली जाती आणि त्याच्यानंतर 7-12ला बदल होतो आणि तो जो फेरफारचा नंबर त्याच्यात गोल करून टाकला जातो. त्या नंबरचा आपण फेरफार काढला तर आपल्याला माहिती येते की हे का बदल झालेला आणि कसा बदल झालेला आहे. त्यामुळे 7-12वर जेवढे फेरफार आहेत ते सर्व आपल्याला पाहिजे असतात. त्याच्यानंतर 8अ चा उतारा. 8अ चा उतारा हा गावी असतो, म्हणजे 8 हे रजिस्टरच आहे, त्याच्यामधला 8चं रजिस्टर मधला 8अ. तर त्याच्यामध्ये त्या गावी एका माणसाच्या किती जमिनी आहेत त्याची माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली असते. कारण सरकारला काय पाहिजे, सारा पाहिजे. आणि मग ते काय म्हणतात की एकाच माणसाच्या नावावर तिथं 5 जमिनी आहेत, तर 5 जमिनी एकत्र करून ठेवा आणि त्याच्याकडून तेवढा सारा वसूल करा. तर 8अ चा उतारा हा तिथं मिळतो आपल्याला तलाठ्याकडं. म्हणजे बँकेचं पासबुक कसं असतं तसं असतं ते. त्याच्या नावावर त्याच्या 5 जमिनी आहेत, त्याची एक जमीन त्यांनी विकली तर ती कमी होणार, ती दुसऱ्याच्या नावावर जाणार, आणि घेतली त्याच गावातली ते एक वाढणार आणि त्याचं वाढणार. म्हणजे त्या दिवशीला
बँकेमध्ये आपण गेल्यानंतर जो बॅलन्स असतो तसं इथं बॅलन्स त्या दिवशीचा असतो. पण याच्यामध्ये आपल्याला काय माहिती मिळते की त्या माणसाचे त्याच्या किती जमिनी आहेत ही सगळी माहिती आपल्याला त्याच्याकडून मिळते. बाकीचे जे काही गाव नमुना नंबर आहेत, रजिस्टर आहे, ते ऍडव्होकेट सर तुम्हाला जास्ती माहिती सांगतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर झोन दाखला. झोन दाखला म्हणजे ती जमीन कोणत्या झोन मध्ये येते याची आपल्याला फक्त माहिती मिळते. हे सगळे कागदपत्र मी तुम्हाला परत दाखवणार आहे, परत आपण याच्यावर चर्चा पण करणार आहे. ते झोन दाखल्यामध्ये आपल्याला काय मिळते की ती जमीन कोणत्या झोन मध्ये येते. शेती झोन मध्ये येते, औद्योगिक झोन मध्ये येते, वनीकरण मध्ये येते, आणखीन कुठल्या येते याची माहिती मिळते. आणि झोन नकाशामध्ये त्या जमिनीचा आपल्याला आकार कळतो. आणि त्या जमिनीमध्ये समजा 2 वेगवेगळ्या झोन मध्ये ती जमीन असेल तर ती कुठून बदलली गेली त्याचा नकाशा आपल्याला मिळतो. आणि त्याच्यामध्ये जाणारे रस्ते असतील तर त्याची आपल्याला माहिती मिळते की हा रस्ता असा असा जातो आणि तो किती मीटरचा आहे वगैरे अशी माहिती मिळते. हे सगळे माहितीसाठी कागदपत्र. गाव नकाशा हा फार महत्वाचा आहे बघा. ज्या वेळेला मोजण्या झालेल्या आहेत त्यावेळेला त्या गावाचा पूर्ण नकाशा तयार झाला. गावाचा पूर्ण नकाशा तयार होताना गावठाण मोजलं गेलं, लगतचे सर्व सर्वे नंबर मोजले गेले, तिथं असलेले फिक्स हद्दी, विहिरी, घरं, झाडं, नदी, नाले, ओढे, पाऊल वाटा, इतर काही खुणा असतील, इतर काही असेल, कुठे धरण असेल, बंधारा असेल, याची सगळी माहिती त्या गाव नकाशावर आपल्याला मिळती, मापासहित मिळती. आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या गाव नकाशावर आपण बघितल्यानंतर एक तर पहिल्यांदा त्याची डायरेक्शन कळती. गाव नकाशा कुठला नकाशा हा उत्तरेकडे असतो. आता एक उदाहरण म्हणून सांगतो की मला एका जमिनीवर एखादी नेलं दाखवायला की जमीन आपली आहे वगैरे वगैरे, नेलं दाखवायला, मला उभं केलं तिथं, माझ्या हातात होका यंत्र नाहीये त्यामुळे मला उत्तर माहित नाही. मग मी तो काय म्हणणार, पूर्व कुठे, ती पूर्व दाखव मला. पण ती पूर्व आता ही दाखवली, सूर्य ज्या बाजूला उगवला 6 महिन्याने त्याच्यामध्ये 15 डिग्रीचा फरक पडतो. उत्तरायण दक्षिणायन असा फरक पडतो. त्यामुळे नक्की पूर्व कुठे हे पण सिद्ध होत नाहीये. आणि आपल्याला जमिनीचे आजूबाजूचे लगतचे काय आहेत काय नाही, जमिनीचा आकार काय आहे, काही माहिती मिळत नाही जमिनीवर आपल्या हातात नकाशा असल्याशिवाय. त्यामुळे नकाशा असल्यानंतर आपल्याला जमिनीवर जाण्याला पोच रस्ता आहे का, जमिनीमध्ये विहीर आहे का, आजूबाजूला नदी नाले ओढे कुठे आहेत काय नाही, ही सगळी आपल्याला गाव नकाशावर माहिती मिळते पूर्णपणे. त्याच्यानंतर मोजणी खात्याकडचे अनेक कागदपत्र असतात. जसे तलाठी ऑफिसमध्ये किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जसे सगळे रजिस्टर आहेत तसे मोजणी खात्यामध्ये पण मोजणीच्या वेळेला झालेले अनेक कागदपत्रांचे रजिस्टर्स आहेत. नकाशे, कागदपत्र, चतुर्सीमा नकाशा, टिपण बुक, फाळणी नकाशा, चौकशी रजिस्टरचा उतारा, त्या दिवशी गाव नकाशा बनला त्या दिवशी चौकशी रजिस्टर उतारा आज पण आपल्याला त्याची कॉपी मिळते, पण ती त्या दिवशीची असते. आकारफोड, आकारबंद, कमी जास्ती पत्रक, एकत्रीकरण, गटवारीचे उतारे, नकाशे, हे सगळी माहिती आपल्याला मोजणी खात्याच्या ऑफिसमध्ये आपल्याला मिळते. त्या कागदपत्राच्या सर्व नकला आपल्याला मिळतात याच्यामध्ये. जसं मी सांगितलं, नकाशा चौकशी रजिस्टरचा उतारा म्हणजे पहिल्यांदा मोजणी होताना त्या जमिनीबाबत जी चौकशी झाली त्याची पूर्ण माहिती आपल्याला तिथे मिळालेली असते. चौकशी रजिस्टरचा उतारा आपण घेतला तर. आकारफोड म्हणजे एखाद्या शेत जमिनीचं त्यांनी फोड केलेली आहे, त्याचे तुकडे पडलेले आहेत, गव्हर्नमेंटने ते मान्य केलेले आहे, ते आकारफोडचा कागद मिळतो, आकारफोडचा नकाशा पण मिळतो. म्हणजे त्या तुकडे कोणत्या बाजूने पडलेत काय पडले याची आपल्याला माहिती मिळते. कमी जास्ती पत्रक, कमी जास्ती पत्रक म्हणजे समजा एखाद्या जमिनीमध्ये मोजणी केली आणि त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडला, इकडे शेजारच्या जमिनीमध्ये क्षेत्र ह्या जमिनीमध्ये आलंय, दोघांचं 7-12 क्षेत्र 10-10 हेक्टर आहे, नकाशे बरोबर आहे, पण जागेवर करताना 10 हेक्टरच्या जागी 9 हेक्टर झालं आणि याचं 11 हेक्टर झालं. मग ती चूक दुरुस्त करायची आहे, ती चूक दुरुस्त तर करायला पाहिजे. मग त्याच्या मोजण्या होतात, ती चूक दुरुस्त होती. मग ह्या 11 हेक्टर वाल्याकडची 1 हेक्टर जमीन कमी करतात त्याच्या ह्याच्यातली आणि ती 9 हेक्टर मध्ये वाल्याकडे तिथे टाकली जाते. त्याला कमी जास्ती पत्रक केलं जातं. इकडून कमी केली तिकडे जास्ती केली, कारण जमीन तर कायम आहे, जमीन बदलणार नाही कधी पण. त्यामुळे हे कमी जास्ती पत्रक वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला मोजणी खात्याकडून
हे मिळतात आपल्याला. त्यानंतर ज्या प्रॉपर्टीचा आपल्याला हे करायचा, खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा, बिनशेती करायची आहे, तिथं काही बांधकाम करायचंय, कुठं काय करायचंय, त्याच्यासाठी त्याचा सरकारी मोजणी नकाशा लागतो. म्हणजे त्या सरकारी मोजणी नकाशावर त्याच्या आपल्याला चतुर्सीमा कळतात, त्याची आकृती कळती, त्याच्या हद्दी कळतात, त्याचं क्षेत्र कळतं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कन्फर्म सरकारी मोजणी नकाशामध्ये मिळतात आणि ते जागेवर जाऊन हा कायम केलेला असायला पाहिजे. तो नकाशा आपल्याला लागतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेतकरी दाखला. आपल्याला शेतीची जमीन विकत घ्यायची असेल आणि तुम्ही शेतकरी आहात, पूर्वी तुम्ही तुमचा 7/12 दिला तर त्याच्या बेसिसवर ते तुमचे नोंद करत होते, पण आता ती पद्धत बंद झाली. आता तुम्हाला शेतकरी असल्याचा दाखला घ्यावा लागतो आणि तो तुम्हाला जोडावा लागतो, तर तो दाखला घ्यायला लागतो. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या त्या जमिनीचे वेगवेगळे कामं झालेले असतात, अगोदर काहीतरी व्यवहार झालेले असतात, शेती जमीन वन खात्याची मिळालेली असती, वन खात्याच्या नोंदी पडलेल्या असतात, पुनर्वसनाची असती, कुळ कायद्याची असती, अशा अनेक भानगडी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये असलेले सर्व कागदपत्र, ऑर्डर्स, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं हे सगळं वाचायला पाहिजे आपण, त्याचे पाहिजे आपल्याला. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे थकबाकी नसलेले दाखले पाहिजेत. म्हणजे शेतसाऱ्याची थकबाकी नाहीये किंवा त्या जमिनीवर इतर कुठल्या सोसायटीचा बोजा आहे किंवा बँकेचा बोजा आहे किंवा सेल टॅक्सचा बोजा आहे किंवा इन्कम टॅक्सचा बोजा आहे, याची सगळी माहिती घेऊन त्याचे दाखले आपल्याला मिळवावे लागतात. ते सगळे कागदपत्र मिळवावे लागतात. त्याच्यानंतर चालू सर्व कर भरल्याचे, टॅक्स भरल्याच्या पावत्या, जे काय कर लागलेले असतील त्याचे टॅक्स भरल्याचे पावत्या आहेत. समजा तिथे 20 मीटर असेल तर 20 मीटरचे भरल्याचे पैसे, पावत्या पाहिजेत आपल्याला त्याच्यामध्ये. आणि त्या प्रॉपर्टीचा सर्च अँड टायटल रिपोर्ट हा करायला पाहिजे. आता वकील किंवा कायद्याने कसं आहे की 30 वर्षाचा सर्च अँड टायटल रिपोर्ट ग्राह्य धरला जातो, बरोबर आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे, मी प्रॅक्टिकली बोलतो, की आपण जर 90-30 सालापासूनची 7/12चे उतारे काढतोय, त्याच्यानंतर पहिल्या दिवसापासूनचे सर्व फेरफार काढतोय, त्या फेरफारप्रमाणे आपण खरेदी खताच्या कॉपीज वगैरे सगळं काढतोय, तर आपण 1930 सालापासूनचाच उतारा सर्च अँड टायटल रिपोर्ट आपण बनवायचा. म्हणजे आपल्याला संपूर्ण जमिनीची त्याची माहिती मिळती, नेमकं काय काय बदल झालेले आहेत, काय काय नाही झालेले आहेत, ही सगळी आपल्याला त्याच्यातून माहिती मिळते. हे जे सगळे मी कागदपत्र तुम्हाला सांगतोय, हे सर्व कागदपत्र हे पब्लिक डॉक्युमेंट आहेत. कोणालाही कोणत्याही जमिनीचे डॉक्युमेंट मिळू शकतात त्याच्यामध्ये. हा, याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? सर, शेतकरी दाखला कुठे भेटेल? म्हणजे तलाठ्याकडे? मी सांगतो, शेतकरी दाखल्याचा विषय परत स्वतंत्रपणे आपण घेणार आहे. हा. आणि टोटल कुळ किती असतात सर? आता कुळ म्हणले नक्की असे किती कुळ असतात? थोडासा अवघड प्रश्न आहे. एक ते सर्वसाधारण कुळ असतं, नंतर एक काहीतरी खास कुळ असतं, असे काहीतरी कुळाचे प्रकार आहेत, मलाही पण फारसं माहित नाही. कुळ कायद्याचे आपले पेपर काढायचे, सगळे कुळ कायदा लागलेला असेल तर त्याच्या संदर्भातील सगळ्या ऑर्डर्स काढायच्या, सगळे कागदपत्र तयार करायचे आणि कुळ कायद्याच्या वकिलाकडे जाऊन त्याची पूर्ण माहिती घ्यायची ती सगळी. चालेल, ओके सर. हा. आणखीन काय कोणाला विचारायचंय? निलेश वकील आहेत का? तुम्ही ऍडव्होकेटचं लावलेलं आहे. हॅलो. हा निलेश, तुम्ही वकील आहात? येस सर. हा, आणि कुठल्या याच्यात काम करताय? सर माझं प्रॅक्टिस चालू आहे आता. हा, कशामध्ये? पण काय विषय? कुठल्या? सिव्हिल मध्ये चालू आहे सर. हा, सिव्हिल मध्ये चालू आहे. नाही कळलं नाही मला, नाही कळलं नाही सर. सिव्हिल मध्ये चालू आहे. सिव्हिल मध्ये चालू आहे. बरं सर. हा, त्यामुळे रेव्हेन्यूची तुम्हाला माहिती लागणार आहे. हो बिलकुल. आता हे सर्च अँड टायटल रिपोर्ट तुम्ही बनवता? हो. तर आपल्याला नॉर्मली 30 वर्षाचाच लागतो की 30 वर्षाचा म्हणतात. हो. पण त्याचं हे जे आपण कागदपत्र काढणार आहेत पहिल्या दिवसापासून 30 सालापासूनचा, तर तो पहिल्या दिवसापासून सर्च रिपोर्ट करणं जास्त योग्य आहे, बरोबर आहे का?
हो सर. हा, म्हणजे सगळी आपल्याला पूर्वीपासून माहिती होती. आता याच्यामध्ये मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला सर्च अँड टायटल रिपोर्ट मध्ये. आता Yes. एक जमीन आहे, हो मोठी जमीन आहे. हा. मोठी जमिनीचे 50 साली त्या वडिलांना 2 मुलं होते. त्या दोघांनी घेऊन वडिलांनी त्या जमिनीचे 2 तुकडे करून दिले. त्याला सर्वे हा. नंबर ए आणि बी असं पडला. बरोबर आहे. आता ए मध्ये त्यावेळेला विहिरीचा हो. भाग ए मध्ये गेला आणि त्या पहिल्या जेव्हा वाटपत्र झालं असेल किंवा काय झालं असेल त्याच्यामध्ये ए पासून बी ला पाण्याचा हक्क आणि विहिरीवरचा अर्धा हक्क दिला गेला, कारण 2 भाऊ होते. बिलकुल सर. बरोबर आहे. त्याच्या नोंदी त्या बरोबर आहे. पहिल्या 50 सालच्या दस्तामध्ये होत्या. बी वाल्यांनी तो व्यवहार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विकला. त्याच्यामध्ये त्या नोंदी कुठं आल्या नाही, पाण्याच्या नोंदी काही आल्या नाही, विहिरीच्या हक्काच्या नोंदी आलेल्या नाही. त्यामुळे एकदा चौथ्या माणसांना घेताना माहितीच नाही की पाण्याची नोंद आहे की पाण्याचा हक्क आहे, विहिरीची नोंद आहे, काहीच माहित नाही. तो जो मागचा रिपोर्ट काढला ज्यावेळेला मागच्या 50 सालामधलं जेव्हा आपण डिवायडेशनचं डीड काढलं तर त्याच्यामध्ये तो हक्क प्राप्त झाला होता. म्हणजे आपले सर्व हक्क आपल्याला माहिती होतात, म्हणून तो 30 सालापासून तर सर्च अँड टायटल रिपोर्ट बनवायचा. हो सर. ऍक्च्युली आमच्याकडे कसं आहे 12 वर्षाचा सर्च रिपोर्ट घेतात मिनिमम. बरोबर आहे. अगदी बँकांना जे मागतात 12 वर्षाचा आमच्याकडे सर्च रिपोर्ट घेतात बरोबर आहे. सगळ्या बँकांनी. कसं आहे माहिती Cooperative असो का, किंवा नॅशनल असो. आपण आपलं स्वतः काम करताना संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे त्या प्रॉपर्टीची. बरोबर आहे सर. हा. ओंकार आता जॉईन झाले. ठीक आहे, आता पुढे जायचं. ह्याच्यातलं काही राहिलं नाही अजून. सर मला एक छोटस बोलायचं होतं. बोला ना. बोलू शकतो सर मी? हा, बोला. मला काय म्हणायचं सर, गायरान जमीन असते हा, जे आता वर्ग क्लास 1 आणि क्लास 2 आपण असं म्हणलं जातं आपल्या याच्यामध्ये. म्हणजे वर्ग 1 आणि वर्ग 2. वर्ग 2 ची जमीन ही सेलडेड होत नाहीये, गायरान जमीन त्याला म्हणतात. बरोबर आहे. मग त्याला ते सेलडेड करण्यासाठी काय करावं लागेल? गायरान जमिनीचा बेस असा आहे की पूर्वी गावामध्ये गुरंढोरं असायची लोकांची. बरोबर आहे. ती गुरंढोरं कुठे चरायला जायला पाहिजे, ते गायरान जमिनीमध्ये चरायला जायला पाहिजे. गायरान जमीन ही सरकारची आहे. त्याचे वापराचे अधिकार किंवा काही अधिकार फक्त ग्रामपंचायतीकडे दिलेले असतात. त्यामुळे ती जमीन फक्त सरकारची आहे. त्यामुळे त्या जमिनीचा कुठलाही व्यवहार होत नाही सरकारने ठरवल्याशिवाय. सरकारच्या, कलेक्टरच्या, कमिशनरच्या परवानगीशिवाय काही जमिनीचा व्यवहार होत नाही. ते 2 नंबर मध्ये पण नाहीये. 2 नंबर मध्ये आपण बघणार आहे 1 नंबर 2 नंबर वगैरे, ते 2 नंबर मध्ये पण नाहीये ती जमीन. नाही असं असतं. वर्ग नंबर 1 आणि वर्ग नंबर 2 असं असलं तर उल्लेख असतो बघा सर. 7-12 गायरान जमिनीवरचा 7-12 जर तसा तुमच्याकडे असला तर त्या माझ्या याच्यावर फोन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवा मला. आपण पुढच्या याच्यामध्ये चालेल सर. दुसरा आणखी एक प्रश्न आहे माझा असा आहे सर, जे एक्स मिलिटरीमॅन आहेत 1967 मध्ये जे डायव्हर्ट केले, म्हणजे सरकारने दिलेली जमिनी आहेत. बरोबर आहे. तर त्या अलॉट केलेले आहेत 1967 मध्ये. बर. तर त्या जमिनीचं सेलडेड होऊ शकतं का सर? हा, सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना दिलेल्या जमिनी असतात. त्या जमिनीचं साधारण 2 प्रकार आहे. एक डायरेक्ट सरकार दिलेली असती किंवा ऍग्रिकल्चर लँड अँड होल्डिंग ऍक्ट प्रमाणे सरकारने जी जमीन जमा केलेली असते ती पण दिलेली असते. जी सरकारने डायरेक्ट दिलेली असती त्या जमिनीचं सेलडेड सरकारच्या परवानगीने होऊ शकतं. आणि त्या ज्या ऍग्रिकल्चर लँड सेलिंग होल्डिंग ऍक्ट आहेत त्याच्यातल्या जमिनी ज्या आहेत त्या फक्त बिनशेती कारणासाठीच वापरता येतात. शेती करण्यासाठी नाही वापरता येत, असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे. कॉम्प्लिकेशन आहे थोडंसं. पण गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या परमिशननी, कलेक्टरच्या परमिशननी त्याचे व्यवहार करता येतात. त्याची प्रोसिजर आहे. येतात ना? हो, येतात. मी तुम्हाला प्रोसिजर. ठीक आहे. 1967 मध्ये जे अमेंडमेंट आलं होतं एक्स आर्मीसाठी सर. हॅलो, बोला ना, ऐकतो ना मी.
हा 1967 मध्ये जे अमेंडमेंट होतं त्यावेळेस काही एक्स मिलिटरी मॅनला वगैरे जमिनी वाटप केलेले आहेत त्यावेळेस. आहेत हो आहेत ना. हा, मग तो सेल्डेड करता येतं. पण तुम्ही सगळे कागदपत्र त्याला दिलेले ऑर्डर, त्याच्या ऑर्डर मधल्या कंडिशन ह्या सगळ्या वाचा. बिलकुल सर, म्हणजे आपल्याला नियम वाटी पाहिजे. हो, ते नियम पाहिजे ना, कुठल्या वेळी दिलेली आहे, कोणत्या कारणासाठी दिलेली आहे आणि त्याचं कसं ट्रान्झॅक्शन होतं. सरकारच्या परवानगीने सर्व जमिनी तुम्हाला विकता येतात. सरकारची परवानगी पाहिजे. म्हणजे कुठल्याही जमिनी Yes, व्यवहार करताना आमची अगोदर परवानगी घ्या मग करा, असं आहे ते. अच्छा, ठीक. नाही, मी एक सहज विचारावं म्हणलं बरं सर प्रश्न, असं काही. हा बोला. हा सर, मग सहज एक विचारावं म्हणलं, म्हणजे काय माझ्या लक्षात आलं होतं, काय आमच्या काम करण्यामध्ये थोडंसं लक्षात आलं काही गोष्टी, हो हो हो, आणि एकदम नवीन असल्यामुळे मी तुम्हाला विचारतो सर. काय हरकत नाही. माझं पण कसं आहे माहिती का, प्रॅक्टिकल काम केलेला माणूस आहे. फार टेक्निकली तुमच्यासारखं वकिलासारखे पुस्तक काय मी वाचलेले नाहीयेत. सगळे प्रॅक्टिकल शिकलेलो आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपला विषय हा प्रॅक्टिकल आहे. कागदपत्र वाचा, त्याचे सगळे कागदपत्र मिळवा, योग्य त्या वकिलाकडे जा, त्यांचा सल्ला घ्या. माझा पण सल्ला नका घेऊ, म्हणजे योग्य माणसाचा सल्ला घ्या कायम, असं. येस येस सर. हा सर, तुम्ही सर पुढे करा ना. सरांना नाही ऐकू गेलं का? हा, बस बरोबर आहे सर. आता आपण शेती जमिनीचं बघितलं. शेत जमिनी आणि नगरपालिका, महानगरपालिका याच्या हद्दीतल्या मोकळ्या जागा, सदनिका, व्यापारी जागा, त्याला पण आपले वेगवेगळे कागदपत्र लागतात. आता जिथं सिटी सर्वे झालेला आहे, सिटी सर्वे केव्हा होतो? शेत जमिनीची बिनशेती झाली तर तिथं सिटी सर्वे तयार होतो. सिटी सर्वे म्हणजे सर्वे नंबर सारखा ते, पण सिटीमध्ये की जिथं जमिनीचे छोटे छोटे तुकडे केलेत, प्लॉटिंग केलेले, ते सँक्शन करून बनवलेले. मग तिथं मोठं रेकॉर्ड नाही ठेवायला लागणार, छोटं रेकॉर्ड ठेवायला लागतं, म्हणून छोट्या प्लॉटचं ते सिटी सर्वे नंबर त्याला दिलेले आणि त्याचं ते ऑफिस वेगळं केलेलं आहे. त्यांच्यामध्ये आहे सगळं रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडेच, पण सिटी सर्वे नंबर असं दिलेला आहे. तर सिटी सर्वेचा उतारा म्हणजे मिळकत पत्रिका म्हणतात त्याला आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये खाडाखोडीचा पण उतारा, म्हणजे पहिल्या दिवसापासून कसे ट्रान्झॅक्शन झाले तसा उतारा मिळतो. त्याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात त्याचं पण फेरफार आपल्याला मिळतो तिथं. आता सध्या परिस्थिती अशी केलेली त्यांनी की तुम्हाला जो संपूर्ण खाडाखोडीचाच उतारा देतात पहिल्या दिवसापासून. म्हणजे सिटी सर्वे 1930 साली झाला असेल तर 30 सालापासूनचाच उतारा देऊन टाकतात. जसं आपण 7/12 घेताना 30 सालाचा द्या म्हणतो, तसं न करता इथं पहिल्या दिवसापासूनचा उतारा तुम्हाला देऊन टाकतात. म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळते तिथं. त्याच्यानंतर सिटी सर्वेचा नकाशा मिळतो. आता सिटी सर्वेचा जो नकाशा आहे तो ज्या वेळेला सिटी सर्वेच्या मोजण्या झाल्या त्यावेळेचा नकाशा, आजचा नकाशा नाही. मोजण्या झाल्याशिवाय नकाशा बनत नाही आणि त्यांच्याकडे ज्या दिवशी मोजणी झालेली आहे त्या मोजणीचा नकाशा उपलब्ध असतो. आता सिटी सर्वे, समजा मला एक 100 नारायणपेठ या जमिनीचं, या प्रॉपर्टीचं काही काम करायचंय, तर मला 100 नारायणपेठचा पण नकाशा मिळेल. मी काय म्हणतो, मला लगतचे पण 4-5 प्लॉटचा पण नकाशा पाहिजे, तेवढे नंबर दिले तर त्याचाही नकाशा मिळेल. मी म्हटलं नाही, मला अख्ख्या नारायणपेठाचा नकाशा पाहिजे, तर तो नकाशा मिळेल. नगर भूमापन आलेख म्हणतो आपण. तुम्ही पैसे भरा, तुम्हाला आम्ही सगळं देणार, आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला घेतला नकाशा, तर तुम्हाला आजूबाजूच्या लोकांचं पण कळतं, रस्ते पण कळतात, जागेचा आकार पण कळतो, सगळ्या गोष्टी करतात. कुठलाही व्यवहार करताना परत सरकारी मोजणी आलीच कायम. सरकारी मोजणीचा नकाशा पाहिजे, म्हणजे हातनं कायमचा नकाशा आपल्याला पाहिजेत. आता जिथं बांधकाम केलेलं आहे, फ्लॅट्स बांधलेले आहेत, बंगले बांधलेले आहेत, तिथं मंजूर इमारत आराखडे पाहिजेत. मग योग्य त्या अधिकाऱ्याकडे मंजूर केलेले, म्हणजे कॉर्पोरेशनने केलेले असतील, तुमच्या नगरपालिकेने केले असतील, नगर परिषदेने केले असतील, किंवा कलेक्टरने केले असतील ते, किंवा प्लॉटिंग असेल तर लेआउटचा नकाशा, मंजूर लेआउटचा पाहिजे. युएलसी रिटर्न किंवा त्याचा आदेश, युएलसीचा कायदा जरी रद्द झालेला असला, 8-10 वर्षापूर्वी रद्द झालाय, परंतु काही जमिनीचे व्यवहार करताना युएलसीचं हे बघितलं जातं. उदाहरणार्थ, ज्या जमिनीला पूर्वी बनवताना, आपण युएलसी बघू त्याच्या वेळेला ते जे बनवताना युएलसीच्या नियमाप्रमाणे काही सवलती दिल्यात किंवा रिटर्न दाखल केलेत,
त्याला युएलसीची एनओसी लागते, त्यामुळे युएलसीचं आपल्याला बघायला लागतं त्याच्यामध्ये. नंतर बांधकाम समजा नवीनच कन्स्ट्रक्शन चालू करतात किंवा काय करतात, तर बांधकाम चालू करण्याचा परवाना कॉर्पोरेशन कडून असू द्यात, नगरपालिकेकडून असू द्यात किंवा कलेक्टरकडून असू द्यात. बांधकाम तयार झालं असेल तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट पण पाहिजे त्याला, आणि एनए ऑर्डर पाहिजे. कुठल्याही जमिनीला कुठेही बिल्डिंग करताना बिनशेती करतो म्हणजे त्याला बिनशेतीची ऑर्डर पाहिजे. एनए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर ऑर्डर. आपण शेती जमिनीचा वापर बिनशेती करतो, नॉन ऍग्रिकल्चर जमीन करतो, त्याची ऑर्डर पाहिजे. कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तिथं बिल्डिंगची तर त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, म्युन्सिपालिटीचं टॅक्स बिल, एमएससीबीचं बिल म्हणजे नोटीस सर्टिफिकेट सगळे आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये. याची सोसायटी अपार्टमेंट असेल तर त्यांची एनओसी म्हणजे त्यांचे पण पैसे भरलेत का नाही भरलेत हे पण पाहिजे. सर्व टॅक्स भरल्याचं पावत्या आणि सर्च अँड टायटल रिपोर्ट, हे बेसिक कागदपत्र पाहिजेत. फेरफार वाचा, फेरफार मध्ये काही ऑर्डर केले असतील, तुम्ही जसं मगाशी म्हटले की गायरानाच्या जमिनीचे ऑर्डर आहेत, स्वातंत्र्य सैनिकाचे ऑर्डर आहेत, त्या ऑर्डर मध्ये लिहिलेलं असतं, त्या ऑर्डर मधल्या वाचायच्या आणि पुढे जायचं आपण त्याच्यामध्ये. सर करा, तुम्ही सर पुढे करा. हा बस, नाही खाली थोडस सर. हा नाही वर, हा बस बस बस. आणि जिथं रहिवासी प्लॉट, फार्म हाऊस असं जर आपण प्लॉट खरेदी घेतोय, हे कॉर्पोरेशन वगैरेच्या हद्दी सोडूनच आपण बोलतो. कॉर्पोरेशन मधले सगळे रहिवासी झोन मधलेच आहेत, ते नगरपालिका रहिवासी झोन आहे. पण आपण जे बाहेर घेतोय तिथल्या उतारे जे घेतले असतील ते करतात, काही नियम आहेत त्याला, त्या नियमामध्ये ते बसतात आणि ते आपल्याला करून मिळतात. तर पहिल्यांदा तिथे आपल्याला स्वतंत्र प्लॉटचा 7/12 मिळतो का, हे पहिला प्रश्न विचारायचा. तो जर असेल याचा अर्थ मागचं सगळं क्लिअर आहे, तो 7/12 उतारा पाहिजे. फार्म हाऊस साठी पण असू द्यात की रहिवासपणे असू द्यात. त्याच्यानंतर 7/12 सर्व फेरफार पाहिजेत. मंजूर लेआउटचा नकाशा पाहिजे, बिनशेतीचा ऑर्डर आदेश पाहिजे, आणि लेआउट आणि प्लॉटचा मोजणी नकाशा पाहिजे. कारण प्लॉटचा मोजणी नकाशा असल्याशिवाय आपल्याला तिथं बांधकाम करता येणार नाही, नाही तर आपल्याला मोजणी करून घ्यावी लागेल त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि इतर कागदपत्र संपूर्ण कुठलेही असू द्यात, प्रॉपर्टी शेतजमीन असू द्यात, कुठली असू द्यात, कुळ कायदा असू द्यात, त्याचे सगळे कागदपत्र त्या संदर्भातले. शेतजमीन खरेदीची परवानगी म्हणजे तुम्ही शेतकरी नसताना तुम्हाला शेतजमीन घ्यायची, काहीतरी इन्स्टिट्यूट आहे, तुम्हाला इन्स्टिट्यूट काढायची, तुम्हाला काही वेगळं करायचंय, सरकारची परवानगी पाहिजे, तर त्याच्यासाठी परवानगी लागते. ते समजा पहिल्या माणसाने ती तशा पद्धतीने घेतलं तर ती परवानगी पण पाहिजे. त्या परवानगीमध्ये काय हे लिहिलेले आहेत, कलम लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत, कसं त्यांनी विकायचं नाही विकायचं हे करायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये. अगोदरचे खरेदी खत, अगोदरचं मग जसं सांगितलं की 50 साली त्या माणसाने डिवायडेशन केलं होतं, त्याचं दस्त बनवलं होतं, त्याच्यामध्ये ज्या क्लॉजेस लिहिलेले होते ते आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या पाण्याचा हक्क गेला असता त्याच्यामधला. विकसन करारनामा, बिल्डरनी विकसन करारनामा करताना त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोण बिल्डर आहे, तो बिल्डर काय काय कामं करणार आहेत, मालक काय काय कामं करणार आहेत, त्याचे पैसे कोण कोण घेणार आहेत, तुम्हाला फ्लॅट कोण विकणार आहे, खरेदी खतावर कोण सह्या करणार आहेत, ह्या सगळ्या माहिती त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. ते तुम्ही संपूर्णपणे वाचलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर कुलमुक्त्यार पत्र, आपण नॉर्मली जो बोलतो की कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यार पत्र, तर कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यार पत्र असं काही नाहीये. कुलमुक्त्यार पत्र केव्हाही रद्द करता येतं. आता मी समजा माझ्या एखाद्या प्रॉपर्टीचं एक कुलमुक्त्यार पत्र एका माणसाला दिलं, म्हणजे मी प्रॉपर्टी त्याला विकली नाही, काही दिलं नाही, मी त्याला नेऊन दिलं, माझ्या प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र गोळा कर, त्याची माहिती कर, त्याची मोजणी कर, त्याच्यासाठी गिराईक घे, गिराईकाशी बोलण्या कर, आणि मग माझ्याकडे आण, मी त्याच्याशी व्यवहार करीन, मी त्या खरेदी खतावर सही करेल, मी त्याच्याकडून पैसे घेईल, पैसे त्याच्या नावावर नाही घ्यायचे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. त्यामुळे पैसे कोणी घ्यायचे, व्यवहार कोणी करायचा, खरेदी खतावर कोणी सह्या करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुलमुक्त्यार पत्रामध्ये वाचायला मिळतात. आता मी जरी कुलमुक्त्यार पत्र त्याला दिलेलं असेल तरी मी परस्पर व्यवहार करू शकतो, तो मला काही अडवू शकत नाही. तेव्हा कधीही रद्द न होणारं कुलमुक्त्यार पत्र वगैरे असं काही नाहीये. फक्त कुलमुक्त्यार पत्रामध्ये ज्या ज्या कंडिशन लिहिलेल्या, जे क्लॉजेस लिहिलेले, जे काम करण्यासाठी दिलेले, ते कुलमुक्त्यार पत्रामध्ये तुम्ही सगळं वाचून घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे कामकाज करायचं त्याच्यामध्ये. आता पूर्वी, खूप पूर्वी कसं असायचं, मोठा मालक असायचा, वेगवेगळे त्याचे उद्योग असायचे, तो त्याला
नोकरनामा तयार करून द्यायचा. तो फक्त नोकरनामा तेवढ्या कामापुरतं त्याला जाऊन तिथं कोर्टात हजर करता यायचा किंवा सब रजिस्ट्रार पुढे अर्ज करता यायचा किंवा मामलेदार पुढे हजर करता यायचा. तेवढ्याच कामापुरतं दिलेलं असायचं. तेवढ्याच कामापुरतं एक कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर्च अँड टायटल रिपोर्ट करायलाच पाहिजे. तो सगळा बघायचा, तो कसा तो 30 सालापासूनचाच करायचा ना, आपणच करायचा, आपणच शिकायचं करायला. आणि त्याच्यानंतर जमिनीचे मूल्यांकन, प्रॉपर्टीचे मूल्यांकन. आपण प्रॉपर्टी विकत घेताना आपण सरकारी किमती काय आहे याची आपण माहिती घेतो. आता ती सरकारी किंमत काय आहे हे आपल्याला तिथे एक पुस्तक ठेवलेलं असतं, रेडी रेकनर म्हणतात त्याला. त्या रेडी रेकनर मध्ये सगळी माहिती लिहिलेली असते. कुठला सर्वे नंबर आहे, काय आहे, किती नाही, किती जागा आहे, त्याला रस्ता आहे का नाही, त्या बिल्डिंगची उंची आहे का नाही, काय फॅसिलिटीज आहेत, हे सगळी त्याच्यात माहिती दिली असते. तसं ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं, त्यामुळे आपल्याला ते समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक आपल्याकडे एक सोपा अगदी उपाय आहे याच्यामध्ये, की 100 रुपयामध्ये तुम्ही सब रजिस्टर ऑफिस मधून तुमच्या प्रॉपर्टीचं कायदेशीर लेखी मूल्यांकन करून घेऊ शकता. एक अर्ज असतो, त्या अर्ज भरायचा, त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा आणि त्याच्यात सगळी माहिती लिहून द्यायची की मला या प्रॉपर्टीचं सरकारी मूल्यांकन करून मिळावं. ते संध्याकाळी काय करतात, त्यांची कामं संपले की हे कामं करतात. सब रजिस्ट्रार स्वतः त्याचं मूल्यांकन करून तुम्हाला लेखी मूल्यांकन तुमच्या हातात देतो. म्हणजे आपल्याकडून चुका होत नाही, आपल्याला नक्की किंमत कळती. मी एकदा खाली कोकणामध्ये माणच्या तिथे एका जमिनीचा व्यवहार करण्यासाठी गेलो होतो. 2 शेती जमिनी आहेत, नदीच्या काठच्या दोन्ही शेती जमिनी आहेत. त्या दोन्ही जमिनी एकाच मालकाच्या होत्या आणि एकालाच विकत घ्यायच्या होत्या. तर सर्वे नंबर 1 आणि सर्वे नंबर 2 समजा असं धरलं, तर दोन्हीचं मूल्यांकन मला काय वाटलं तर एकच असणार, कारण नदीच्या काठी आहे, दोन्ही आहे 1 नंबर आणि त्याच्या शेजारी 2 नंबर आहे. मग त्यावेळी मूल्यांकन काढायला दिलं त्यांच्याकडं. तर त्यांनी काय केलं, ह्या जमिनीचा भाव मला एक 10,000 रुपये रेट सांगितला, तर दुसऱ्या जमिनीचा 20,000 रुपये रेट सांगितला. मी म्हणलं असं का सांगितलं? ते म्हणे बघा, पहिल्या 7/12च्या वर पीक पाणी लिहिलेलं नाही, पडीक जमीन लिहिलेली. दुसऱ्या 7/12वर भात शेती लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं मूल्यांकन वाढलेलं आहे. तेव्हा करेक्ट मूल्यांकन हा सब रजिस्ट्रारच करून देऊ शकतो आपल्याला. आपण शहरामध्ये ज्या प्रॉपर्टी घेतो, मोठ्या उंच बिल्डिंग मध्ये समजा फ्लॅट घ्यायचा असला तर त्या बिल्डिंगला काय फॅसिलिटी दिलेल्या आहेत, स्विमिंग पूल दिलेला आहे का, क्लब हाऊस दिलेला आहे का, त्याच्यामध्ये किती लिफ्ट दिलेलं आहे, कुठल्या मजल्यावर तुम्ही फ्लॅट घेताय, तो कुठल्या रस्त्यावर बांधलेली ती इमारत, ह्या सगळ्याचं कन्सिडरेशन करून त्याचं आपल्याला मूल्यांकन करून देतात. त्यामुळे तुम्ही त्याचं मूल्यांकनच करून घ्यायला पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होत नाही. त्याच्यामध्ये करा सर, वरतीच करा. आता आपण आतापर्यंत बघितलं खरेदीपूर्वी काय काय कामं करायचे. खरेदीपूर्वी सगळं कागदपत्र घ्यायचे, नकाशे, करारनामा, खरेदी खत, कुलमुखत्यार यांच्या सत्य प्रती मिळवायच्या. झेरॉक्स कॉपीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. आपण इतर हक्कातले बोजे तपासायचे. इतर हक्कात बहिणीचा बोजा आहे, भावांचे बोजे आहेत, बँकेचा बोजा आहे, सेलटॅक्सचा बोजा आहे, कोणाचा असू ते बोजे सगळे तपास. सोसायटीचा असेल ते तपासायला, ते कमी करावे लागतात. त्याच्यानंतर अधिकार तपासावे लागतात. जो माणूस विकतोय त्याचे अधिकार तपासावे लागतात. खरंच त्याला विकायचे अधिकार दिलेला आहे का, म्हणजे कुलमुखत्यार पत्र पण तुम्ही वाचायला पाहिजे, म्हणजे त्याचे अधिकार आहेत का नाही, किंवा त्याचं जरी नाव असलं तरी तो विकू शकतो का, त्याचे अधिकार तपासायला लागतात. सर्व टॅक्सेस भरल्याची खात्री करावी, त्याचे करावी. चतुर्सीमा जागरूकपणे तपासायला पाहिजे. म्हणजे मोजणी आली, मोजणीचा नकाशा आला आणि त्या चतुर्सीमा आपण सगळ्यात चेक करून घ्यायला पाहिजे. सर्च अँड टायटल रिपोर्ट करून घ्यायचा, सब रजिस्ट्रार मूल्यांकन करून घ्यायचे, विक्री करण्याचे अधिकार तपासायचे सगळे काय असतील ते, आणि प्रत्यक्ष ताबा घ्यायचा. आणि विक्री करणाऱ्याला त्याचा खरं त्याच्याकडे ताबा आहे का नाही हे पण त्याला आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्यक्ष ताबा याचा अर्थ असा आहे की मला एक फ्लॅट विकत घ्यायचा, काय प्रॉपर्टी विकत घ्यायची, जमीन विकत घ्यायची, तर आपण काय म्हणतो की तो फ्लॅटचा आपल्याला पोझिशन दिलं तर आपण त्याला पैसे देणार आहे. तो काय म्हणतो की तुम्ही पैसे दिले तर मी तुम्हाला पोझिशन देणार आहे. मग आपल्याला खरेदी खत करावं लागतं. खरेदी खत आपण सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवतो, तिथे आपण त्यांना पैसे देतो आणि तो त्याच्यावर सह्या करतो की मी तुम्हाला ताबा दिलेला म्हणून. पण हा कागदोपत्री ताबा झाला. ते खरेदी खत झाल्यानंतर किंवा तो व्यवहार झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर यायचं किंवा फ्लॅटवर यायचं आणि त्याचा प्रत्यक्ष ताबा घ्यायचा. साध्या कागदावर एक ताबे पावती बनवून घ्यायची.
त्याच्यामध्ये तेच वर्णन लिहायचं की मी ही जमीन की हा प्लॅट विकत घेतला, यांनी मला विकलेला आहे, याचं क्षेत्र अमुक आहे वगैरे वगैरे ती माहिती घ्यायची आणि विकलेल्याने ह्या दस्तानी तो मला विकलेला आहे आणि त्याला येतं की प्रत्यक्ष ताबा मी त्या माणसाला दिलेला आहे हे ते लिहून देतो. दोघांचे सह्या, त्याला 2 साक्षीदार, एवढं साध्या कागदावर करून घ्यायचं. त्याला प्रत्यक्ष ताबा म्हणतात किंवा ताबे पावती म्हणतात. ते ताबा तुम्ही करून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये. हे झालं खरेदीच्या अगोदरच्या कामं. खरेदी नंतरची कामं. आता आपण खरेदी झाली, सगळी झाली, कागदोपत्री खरेदी झाली, प्रत्यक्ष ताबा घ्यायलाच पाहिजे. तो प्रत्यक्ष ताबा घेतला आपण, म्हणजे आपल्या ताब्यात प्रॉपर्टी आली, कागदोपत्री खरेदी झाली, पण त्याच्या कागदपत्रांवर, त्याच्या 7/12वर किंवा सिटी सर्वेवर आपलं नाव नाहीये. म्हणजे कागदोपत्री आपलं नाव लागलं पाहिजे, आपण त्याचे मालक कागदोपत्री पण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण त्या सब रजिस्टर ऑफिस मधून मूळ दस्त इंडेक्स 2 पावती ताब्यात घ्यायची, आपल्या प्रत्यक्ष ताबा घ्यायचा त्याच्यामध्ये आणि खरेदी खताप्रमाणे मालकी हक्कात नाव लावण्यासाठी अर्ज करावा लागतो. तो त्याची जबाबदारी आपलीच आहे, खरेदी घेणाराची आहे, देणाऱ्याची काही नाही, सरकारची काही नाही. सरकारची कुठली याच्यामध्ये जबाबदारी नाही. हे वरती जे आपण रजिस्टर सांगितलेले आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करायला सरकारकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. तो अर्ज कायद्याप्रमाणे मंजूर व्हायला लागतो. मंजूर झाल्यानंतर ते साहेब मंजूर करतात आणि त्याच्याप्रमाणे त्या कागदपत्रामध्ये बदल होतात. म्हणजे ही पूर्णपणे जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर अर्ज करायचा, कागदपत्र जोडायचे नियमाप्रमाणे आणि नाव लावण्याचा अर्ज दाखल करायचा. आता नाव लावण्याचा अर्ज दाखल झाल्यानंतर तो अर्ज आपण तलाट्याकडे, तहसीलदारांकडे किंवा सिटी सर्वेला दाखल केला, तो तलाट्याकडे येतो. तलाठी काय करतात, त्या अर्जाप्रमाणे तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे, तुम्ही जोडलेल्या कागदपत्राप्रमाणे त्याचा फेरफार बनवता. अमक्या अमक्या ग्रहस्थांनी, अमक्या अमक्या माणसांनी ही जमीन यांना विकली, इतक्या रुपयाला विकली, ह्या दस्त्याने विकली, एवढे क्षेत्र आहे आणि या सब रजिस्ट्रारकडे ते नोंदवलेला दस्त आहे, अशी माहिती त्याच्यामध्ये लिहितात. इतर माहिती त्याचं कागदपत्र जोडतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे ती ठेवली जाते. वरिष्ठ अधिकारी ते सगळं तपासलं जातं. पण त्याच्या अगोदर त्याच्यासाठी त्या 7/12 मध्ये किंवा सिटी सर्वेच्या ह्याच्यामध्ये जेवढे कब्जेदार असतील त्या सर्व कब्जेदारांना नोटीस पाठवली जाते की ह्या जमिनीमध्ये ह्या 7/12 मध्ये असा बदल करण्याचा अर्ज आमच्याकडे आलेला आहे आणि आम्ही तो बदल करीत आहोत. त्याच्यामध्ये तुमचे त्याच्यामध्ये काही हक्क आहेत, तर तुम्हाला हे गोष्टी मान्य आहेत का, की तुम्हाला याची काही तक्रार आहे का? तक्रार असल्यास ही नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला कळवावे आणि तुमचे काय कागदपत्र असतील, तुमची काय तक्रार असेल ती आम्हाला लेखी किंवा तोंडी सांगावी. तोंडीला पण महत्व, सध्या आता नाही राहिलं, पण पूर्वी तोंडीला पण महत्व होतं. पण शेतकरी अडाणी होता, त्याला लिहिता येत नव्हतं. मग तो शेतकरी नोटीस मिळाली की तो जायचा याच्याकडे, तलाट्याकडं. तिथं त्याच्यावर जी काय तक्रार असेल ती लिहून घेतली जायची, त्याला वाचून दाखवली जायची. त्याच्यावर लिहायचं की मी सांगितल्याप्रमाणे ही तक्रार लिहिलेली आहे. मंडल अधिकारी लिहायचे, म्हणजे सर्कल इन्स्पेक्टर लिहायचे, मी सांगितल्याप्रमाणे ही तक्रार लिहिलेली आहे आणि मला ही तक्रार मी सांगितल्याप्रमाणे लिहिलेली आहे आणि खाली 2 साक्षीदारांचे त्याचे सह्या घ्यायचे. मग त्याची केस तयार व्हायची. मग त्याला सांगायचे तुझे कागदपत्र दे, ज्याची खरेदी घेतली त्याला सांगायचे तुझे कागदपत्र, दोघांची सगळे करून चौकशी व्हायची. त्याचा निकाल दिला जायचा. मान्य झालं तर त्याचं नाव लागतं, नाही मान्य झालं तर त्याची नोंद रद्द होती. त्यामुळे त्याचे कोणाचे अधिकार जात नाही, तुमचे तक्रारीचे अधिकार जात नाही, काही जात नाही. पण अशा नोटिसीला उत्तर द्यायलाच लागतं किंवा उत्तर नाही दिलं तर नोटीस मिळणाऱ्या माणसाची जबाबदारी, त्याने उत्तर नाही दिलं ते त्याच्यामध्ये. आणि मग हे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर आपल्या नाव लागण्याचा उतारे मिळवायचे आपण. ही सगळी पूर्ण प्रोसिजर झाली, साहेबांनी मंजूर केलं की मग तलाठी त्याचं नाव लावतो. मग आपले उतारे आपण मिळवायचे. म्हणजे आपण जमीन खरेदी केली, ताबा घेतला आणि कागदोपत्री पण मालक झालो याच्यामध्ये, असं आहे. आता तुम्ही प्रॉपर्टी घेतली शहरामधली, समजा नगरपालिका, महानगरपालिका वगैरे फ्लॅट घेतला, मग तिथं काय असतं, MSCB असती, महानगरपालिका असती, नगरपालिका असती, सोसायटी असती, कॉपरेटिव्ह सोसायटी असती, अपार्टमेंट असती, त्यांच्याकडची प्रोसिजर परत वेगळी. म्हणजे तुम्ही खरेदी खत देऊन पहिल्यांदा अपार्टमेंट किंवा सोसायटीकडे
तुमचं नाव लावण्याचा अर्ज दाखल करायचा, त्याची प्रोसिजर पूर्ण करायची, म्हणजे त्याच्या शेअर सर्टिफिकेट तुमचं नाव लागलं गेलं पाहिजे. ते नाव लागल्यानंतर तुम्ही ते घेऊन कॉर्पोरेशन किंवा नगर परिषदेला बिलामधलं नाव बदलायला जायला पाहिजे. ते कॉर्पोरेशन म्हणतं की तुमच्या सोसायटीत नाव लागलं का? लागलं, त्याचं कागद द्या, खरेदी खत द्या, आम्ही आमचं नाव बदलतो. मग कॉर्पोरेशन कडचं नाव बदलल्यानंतर तुम्ही एमएससीबी कडे जायला लागतो. एमएससीबी कॉर्पोरेशनचं नाव बदललं तर तुमचं नाव बदलून देते. ही प्रोसिजर, ही सिस्टीम आहे त्याच्याप्रमाणे. आणि ही सगळी आपली जबाबदारी आहे. आपलं बदल करून घेण्याची जबाबदारी आपलं मालक होण्याची जबाबदारी आपली आहे त्याच्यावर. आता याच्यात कोणाला काही शंका आहेत का विचारा. ऐकू येतं माझं बोलणं? ऐकू येतंय? हो सर, सध्या तर नाहीये काय. नाही ना, पुढे जाऊ आपण थोडस. पुढचं दाखवा सर. आता चालेल ना, थोडस वेळ वाढला तर थोडं हरकत नाही ना. चालेल सर. हा, विविध कार्यालय व मिळणारे कागदपत्र, म्हणजे कार्यालयामध्ये मिळणारे कागदपत्र आणि होणारी कामं. कारण कसं आहे की आपल्याला कार्यालयच माहित नसतं. आपण विचारतो कोणाला तरी हे कार्यालय, मग तिथेच घेतो, तिथे साहेबाला विचारत बसतो हे काय लागतं, मग त्याला काय कागदपत्र लागतात, मग तो चिडतो, तो सांगत नाही किंवा ते बरोबर माहिती देत नाही. त्यामुळे एकदा आपण सगळं माहिती करून घ्यायची. आणि आता तर इतकं सोपं झालेलं आहे, इंटरनेटवर सगळे अर्जाच्या कॉपीज उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या कागदपत्रांच्या कॉपीज उपलब्ध आहेत, माहिती दिलेली असती. वेगवेगळ्या ऑफिसमध्ये तुम्हाला बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यावर कागद लिहिलेले असतात, त्याच्यावर काय काय कागदपत्र जोडायची लिहिलेले असतं. झेरॉक्सच्या दुकानवाल्याकडे ऍप्लिकेशन मिळालेले तयार असतात, त्याच्या पाठीमागं कागदपत्राची यादी दिलेली असती. हे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्यावेळेला काहीच उपलब्ध नव्हतं. पुस्तक बघायचं, त्याच्यातून अर्जाचे नमुने शोधायचे, त्याच्याप्रमाणे अर्ज टाईप करून घ्यायचे. अर्ज कशासाठी दिलेला आहे की एक माहितीसाठी दिलेला आहे. तुम्हाला काय लिहायचं तुम्ही लिहू शकता, पण एक प्रोसिजरसाठी लिहिलेला आहे अर्ज त्याच्यामध्ये. आता खूप सोपं झालेलं आहे. आता तलाठी कार्यालय वेगवेगळे, तलाठी कार्यालय हे प्रत्येक गावाला एक असतं. त्याच्याबरोबर काही वेळेला आजूबाजूच्या वाड्या जोडलेल्या असतात त्याला, आणि तलाठी एका गावाला एक दिलेला असतो. आणि तलाठी ऑफिसमध्ये तलाठी असतात आपलं, त्याच्या हाताखाली आणखीन काही क्लार्क वगैरे असतो, तो इतर कामं करतो वगैरे. तर तलाठ्याच्या ऑफिसमध्ये सर्व रजिस्टर्स मेंटेन करावे लागतात, जे आपण गाव नमुना नंबर 1 ते 26-27 पर्यंत म्हणतो. ते सर्व कागदपत्र, ते रजिस्टर मेंटेन करावे लागतात. म्हणजे तलाठी हा रेकॉर्ड किपर आहे, त्यांनी रेकॉर्ड मेंटेन करायचं. त्याच्यामध्ये साहेबाची ऑर्डर असल्याशिवाय त्याला बदल करण्याचे कुठले अधिकार नाहीयेत त्याच्यामध्ये. तर तलाठी हे फक्त रेकॉर्ड किपिंगचं काम करतात. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे, एक मिनिट मी जरा फोन आला बोलतो. त्यामुळे तलाठी हा रेकॉर्ड किपिंगचं काम करतो. हे 26-27 रजिस्टर मेंटेन करावे लागतात. त्याच्यानंतर त्याला अनेक कामं करावी लागतात. तुमचं रेशन कार्डचं काम करावं लागतं, उत्पन्नाच्या दाखल्याचं काम करावं लागतं, गावी जळी झालं त्याचे पंचनामे करावे लागतात, पूर आलं त्याचा पंचनामा करा, अमकं आलं तमकं, अनेक कामं करावं लागतात त्याला. त्याच्यामध्ये तलाट्याकडून आपल्याला 7-12 उतारे, त्याची सत्यप्रती मिळतात, कारण ओरिजिनल तलाट्याकडे पुस्तक आहे. 7-12चं एक पुस्तक हे 10 वर्षाचं असतं. 10 वर्ष का? तर त्याच्यावर 10 वर्षाचं पीक पाणी लिहिलेलं आहे. म्हणून तुम्ही 7-12 बघितल्यानंतर वरती 7चा उतारा आहे, खाली 12चा उतारा आहे. 12चा उतारा म्हणजे पीक पाण्याचा उतारा. तर पीक पाणी लिहिलं असतं, वर्ष लिहिलेलं असतं, अमुक वर्ष त्या जमिनीमध्ये लावलेलं आहे पीक पाणी, त्याच्यात किती क्षेत्रावर काय लावलंय, ऊस लावलंय, गहू लावलाय, ज्वारी लावली, पडीक ठेवलंय, काय केलंय, आणि पाण्याची इतर याच्यामध्ये पाण्याची सोय आहे का, कॅनलचं पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे, त्याच्यात वस्ती बांधलेली आहे का, किती पड आहे, सगळी खाली माहिती लिहिली असते. आणि दर वर्षाची त्याला तिथं माहिती लावावी लागते तलाट्याला.
असं 10 वर्षाचा एक उतारा असतो, म्हणून आपल्याला तलाट्याकडून 10 वर्षाचा उतारा मिळतो. गावी 30 साली एक जे रजिस्टर सुरू झालं 7/12चं, ते 10 वर्षानंतर नवीन बनवलं, त्याच्या पुढच्या 10 वर्षांनी. तर मागचे रजिस्टर हे तलाट्याला तहसील कार्यामधल्या रेकॉर्ड रूमला जमा करावे लागतात. त्यामुळं तलाट्याकडे आपल्याला चालू तारखेचेच उतारे मिळू शकतात. एखाद्या वेळेला मागच्या 10 वर्षाचे आणि त्याच्या मागच्या 10 वर्षे एखाद्या वेळेला मिळू शकतात, पण जवळजवळ सगळे उतारे, मागचे उतारे हे तहसील मधून मिळतात. त्याच्यानंतर फेरफार उतारा. फेरफारचं सुद्धा तसंच आहे. 1930 साली त्या गावी जेव्हा 7/12 पडले आणि त्याला 1 नंबरचा फेरफार पडला, 1 नंबरच्या फेरफारमध्ये लिहिलेले की सर्वे नंबर 1 त्याचा मालक अमुक आहे, त्याचं क्षेत्र अमुक आहे, हा 1 नंबरचा फेरफार आहे. तो 1 नंबरचा फेरफार सगळ्या 7/12वर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा फेरफार जिथे बदल झाला असेल, कुठल्या जमिनीचा असो, कुठल्या सर्वेचा नंबरचा असू द्या, त्या सर्वे नंबर 2 पडला, 3 पडला, 4 पडला, असं 100चं एक पुस्तक आहे. ते संपलं ते त्याला तहसीलमध्ये जमा करावं लागतं. 101 पासून सुरू करावं लागतं, 201 पासून, 301 पासून मागचे सगळे तहसीलमध्ये जमा करावं लागतात. तेव्हा चालू तारखेचे पुस्तक असेल तेवढेच फेरफारचे उतारे त्याच्याकडून आपल्याला मिळतात, त्याच्या सत्तेप्रती मिळतात. आणि 8अ चा उतारा हा त्याच्याकडून आपल्याला मिळतो, तो चालू तारखेचा असतो, मागचे नाही मिळत कधीच, चालू तारखेचा. आज ह्या माणसाच्या नावावर ह्या गावी इतकी जमीन आहे, एवढा उतारा आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये. तलाट्याकडे ऑफिसमध्ये अनेक इतर कामं चालू असतात, जसं सांगितलं शिधापत्रिकेचं काम आहे, जळीताचं काम आहे, दाखले द्यायचं काम आहे, शैक्षणिक दाखल्याचं काम, अनेक चालू असतात, हे रेकॉर्डचे चालू असतात. तसंच 7/12वरचं नोंदणी करणे एवढं एक काम असतं. 7/12वरची नोंदणी करणे म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणे. तो बदल केव्हा होतो? ज्या वेळेला फेरफार होतो, फेरफार टाकायचं काम पण करतो तलाठी करतो आणि तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे ठेवतो. फेरफार अधिक सर्व कागदपत्र वरिष्ठ अधिकारी ते सर्व तपासतात, ती नोंद मंजूर करतात आणि मग तलाट्याला हुकूम देतात की ही नोंद मध्ये बदल कर त्याच्यामध्ये. त्यामुळं आपण जेव्हा 7/12ला नाव लावण्याचा अर्ज किंवा इतर काही अर्ज महत्वाचे असतात ते अर्ज दाखल करतो, ते दाखल करताना नेहमी तहसील कार्यालयामध्ये दाखल करायचे आणि ते तहसीलदारांची नावं द्यायची. आपल्या दृष्टिकोनातून तहसीलदार हे प्रथम रेव्हेन्यू अधिकारी आहेत, त्यामुळं तहसीलदारांच्या नावाने दाखल करायचा. तहसीलदार अमुक अमुक तालुका तर्फे गाव कामगार तलाठी अमुक अमुक गाव, असं ते तहसीलमध्ये जी आवक जावक रजिस्टर असतं, आवक जावक जे असतं त्याच्यामध्ये तिथं दाखल करायचं. तिथे दाखल करताना तुम्हाला काहीच विचारत नाही, हे आहे का, हे दाखल करून घेतात, तुमच्या डुप्लिकेट कॉपीवर सही शिक्का मारून देतात. मग तो योग्य त्या टेबलवर जातं. शेत जमिनीच्या संदर्भातला असेल, इतर कागद असतील, खदानीची कामं असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्यांच्याकडे जातात. म्हणजे 7/12वरची नोंद करायचा जो आपला अर्ज आहे तो रजिस्टर होऊन मग तलाट्याकडे जातो. तुम्ही तलाट्याकडे दिला तर तो तलाठी घेऊन ठेवतो, तुम्हाला पोच देत नाही, त्याला काय अधिकार नाही, तो ठेवून देतो, विचारतो साहेबाला, करतो, बघतो वगैरे वगैरे वगैरे. मग त्याचा तुम्हाला फॉलोअप करता येत नाही. पण त्यामुळे 7/12वरचा अर्ज दाखल, नाव नोंदणी करण्याचा काही इतर महत्वाचे अर्ज तहसीलदार मार्फत पाठवायचे, मग तलाठीची फॉलोअप करायचा. मग तलाठी नोंद करतो, फेरफार तयार करतो, वरिष्ठ पुढे ठेवतो, नोटिसा होतात, नोटिसाचे उत्तर झाल्यानंतर सगळं नोंद मंजूर होती आणि मग बदल पडतो. तलाट्याच्या वरती मंडल अधिकारी कार्यालय असतं, म्हणजे सर्कल इन्स्पेक्टर म्हणतो आपण ज्यांना. ते साधारण 3 ते 4 गावं मिळून एक सर्कल इन्स्पेक्टर असतात. सर्कल इन्स्पेक्टरचं महत्वाचं काम काय आहे की तलाट्याने मेंटेन केलेलं रजिस्टर तपासणे आणि मंजूर करणे. आणि मग अनेक गोष्टीच्या तक्रारी असतात, जाबजबाब असतात, त्याचे नोंदायचं, त्याची केसेस चालवायच्या, त्याच्यानंतर वरती सरकारकडे जी काही माहिती पाठवायची असते त्याची सगळी तयारी करायची, ती वगैरे पाठवायची. वेगवेगळ्या प्रकरणात जाबजबाब घ्यावे लागतात. खरेदी विक्रीच्या प्रकरणामध्ये गावी जळीत झाली त्याचे जाबजबाब, काय गुरंढोरं मेले त्याचे जाबजबाब, पाऊस पडला जास्ती, असे जे काय असतं ते सगळं ते मंडल अधिकाऱ्याच्या कामात येतं त्याच्यामध्ये. मी एकदा त्या चिंचवडच्या तिथल्या मंडल अधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो. तिथं मोठा बोर्ड भिंतीवर लावला होता. पहिल्यांदा 20-22 कामं सगळे लिहिलेले होते आणि खाली शेवटी लिहिलं होतं तलाठी यांनी केलेल्या नोंदी मंजूर करणे. पहिले बाकीचे सगळे कामं होती त्यांच्याकडे. तेव्हा आपलं नोंदीचं काम, मंजूर करायचं काम किंवा तक्रार अर्ज झाला तर त्याची चौकशीचा, त्याचा निकालाचा हे देतात. आता मंडल अधिकारी हे
ते निकाल देतात किंवा नोंद मंजूर करतात हे तहसीलदारांच्या अधिकारामध्ये मंजूर करतात. म्हणजे त्यांनी मंजूर केलेली नोंद किंवा त्यांनी दिलेला निकाल हा तहसीलदारांनी दिलेला आहे असं मानलं जातं. तहसीलदारांना प्रत्येक गोष्टी जाऊन करणं शक्य नाही, म्हणून मंडल अधिकारी ते नेमलेले आहेत. म्हणजे हा निकाल दिला किंवा तुमची नोंद मंजूर केली किंवा नामंजूर केली ते तहसीलदारांनी नामंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावरती तहसील कार्यालय प्रत्येक तालुक्याला एक असतं आणि तहसीलदार जे एक मेन तहसीलदार असतात, न्याय दंडाधिकारी आणि तहसीलदार, म्हणजे ते कोर्ट पण असतं आणि तहसीलदार पण असतं. मग तिथं त्या कोर्टामध्ये साधारण रेव्हेन्यूच्या किंवा गावी जे काय शांतता, तालुक्यातली शांतता वगैरे वगैरे अशा काही केसेस त्यांच्याकडे चालतात त्याच्या तिथं, आणि रेव्हेन्यूची इतर कामं चालतात त्यांच्याकडून. त्यांच्या बरोबर बरेच तहसीलदार दिले, ते नायब तहसीलदार ज्यांना म्हणलं जातं, की ते इतर व्यवहार स्कूल कायदा शाखा बघतात, रेव्हेन्यू शाखा बघतात, त्याच्यानंतर तुमचे ते थिएटरचे पैसे वसूल करणे, पुरवठा अधिकारी, असे अनेक नायब तहसीलदार असतात, ते सगळे वेगवेगळे कामं करतात. तहसीलदार कार्यालयामध्ये एक रेकॉर्ड रूम मेंटेन केलेली असते की त्या तहसील मधल्या सर्व गावांचं सर्व रेकॉर्ड तिथं मेंटेन केलं जातं. म्हणजे तलाट्याकडून जे आलेले असतात मागच्या जुने 7-12 गट्टे फेरफारचे किंवा ऑर्डरचे वगैरे वगैरे जे असेल ते सगळं रेकॉर्ड रूम मेंटेन केलं जातं. आता मला एका जमिनीचं काम करायचं, तेव्हा 1930 सालापासून आज तागायत 2020 पर्यंतचे मला उतारे पाहिजेत. तर मी काय करतो, पहिल्यांदा तहसीलदारकडे मी अर्ज करतो. रेकॉर्ड रूमला अर्ज करताना कसा करतो, कारण मला माहित नाही तलाट्याकडे मागच्या आत्ताचे 10 वर्षाचे आहेत का 20 वर्षाचे काहीच माहित नाही मला, किंवा रेकॉर्ड रूमला किती आहेत हे पण मला माहित नाहीये, पण ती माहिती कोणी सांगत नाहीये. तर मी अर्ज करताना असा अर्ज करतो, तहसीलदार अमुक अमुक मला ह्या गावचं गाव, त्याचा तालुका, जिल्हा, त्याचा सर्वे नंबर आणि त्याचा मालक, ह्या जमिनीचे 1930 सालापासून आपल्या दप्तरी असलेले सर्व वर्षांचे 7-12 उतारे मिळावे. म्हणजे 1930 सालापासून त्यांच्याकडे 2010 पर्यंत आहे असं गृहीत धरलं तर 2010 पर्यंत ते देतील, पण 1990 पर्यंत ते 90 पर्यंत देणार आहेत आपल्याला. मग आपण समजायचं की 90 पासून पुढचे 91 पासून पुढचे तलाट्याकडे आहेत, तेव्हा आपला वेळ वाचतो, चक्रा वाचतात. तसंच फेरफारचं सांगायचं, या वरचे सर्व फेरफार आपल्याला मिळावे. नंबर देत बसलो, 2 नंबर आपण विसरलो लिहायला तर ते 2 नंबर देणार आहेत तुम्हाला, तेव्हा त्यांनी काढायचं, कारण त्याचे पैसे घेतले जातात आणि त्यांची सिस्टीम आहे, ती रेकॉर्ड रूम आहे, त्यांचं काम तेच आहे की त्याचे सत्यप्रती तयार करून देणे हे काम आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकायची, उरलेले तहसीलदार तलाट्याकडून मिळवायचे त्याच्यामधून. आणि वेगवेगळे जे आदेश असतात, येण्याचे जे आदेश असतात त्या गावातले वगैरे, ते कलेक्टर परत तहसीलदाराकडे पाठवतात किंवा तहसीलदाराने दिलेले वेगवेगळे आदेश, त्याच्या कॉपीज आपल्याला तिथे मिळतात. जे फेरफार वाचून आपण आदेश बघतो त्या आदेशच्या कॉपी आपल्याला त्या तहसील मधून मिळतात. त्या पूर्ण तालुक्यामधले सगळं एका ठिकाणी आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी, डेप्युटी कलेक्टर, प्रांत ऑफिसर असं नाव आहे त्याला. साधारण 3 ते 4 तालुका म्हणून एक प्रांत ऑफिसर असतं. हे सगळे सिस्टीम आहे. तलाठी मंडल अधिकाऱ्याला कळवतो, मंडल अधिकारी तहसीलला कळवतो, तहसीलदार उपविभागाधिकाऱ्यांना कळवतो, अशी ती सिस्टीम आहे. उपविभागीय अधिकारी आपण जसं बघितलं की मंडल अधिकाऱ्यांनी आपली नोंद मंजूर केली की नामंजूर केली, त्याच्या विरुद्ध आपल्याला अपील करायचं तर मग तहसीलदारकडे नाही करता येत ते, कारण ती तहसीलदारांनी मंजूर केलेली आहे. ती नोंद प्रथम अपीलीय अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी, डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे आपल्याला जावं लागतं. तिथं अपील चालतं, ते पण न्यायाधीश आहे आणि उपजिल्हाधिकारी पण आहेत. तेव्हा तिथं ती सगळं हे चालतं, केस चालती, तिथं तुमची जबाब घेतले जातात, सगळी माहिती घेतली जाते. त्यांच्याकडे पण रेकॉर्ड रूम आहे, मग तिथं पण त्या सगळ्या ज्या केसेस चालतात त्याच्या सगळ्याच्या रेकॉर्ड तुम्हाला सत्यप्रती तिथून मिळतात त्याला. आता काही ठिकाणी पुण्यातलं आहे, बारामतीच्या एरियातलं बारामतीला आहे, दौंडचं दौंडला आहे, काही पुरंदरचं बहुतेक पण पुण्यामध्ये आहे, असं काही काही वेगवेगळ्या एरियामध्ये आहे. ते फक्त माहिती काढून तुम्हाला तिथे जाऊन ते कामं करावं लागतात. तसंच काही तहसीलदारांना त्यांच्या हद्दीमधल्या जमिनीमधले येणे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. सर्व अधिकार नाहीये, सर्व अधिकार हे कलेक्टरला आहेत, परंतु लोकांच्या सोयीसाठी आता तहसीलदारला काय दिलेलं आहे की त्या जावी एक वीटभट्टी काढायची मला त्यांच्या गावात, ते वीटभट्टी तात्पुरती असते, पण तात्पुरती स्वतः बिनशेती करणार आहे,
तेवढी परवानगी तहसीलदार देतात की मला खदान काढायची आहे, मला काय खोदकाम करायचंय, त्याच्यासाठी मग तहसीलदार परवानगी देतात. त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी त्यांना पण काही असे बिनशेतीचे परमिशन अधिकार दिलेले आहेत की तुम्ही 10 गुंठ्यापर्यंतचे बिनशेतीचे अधिकार तुम्हाला दिलेत. मग त्या एरियामधले बिनशेतीचे अधिकार पण त्यांना दिले, पण ती माहिती करून आपण जाऊ शकतो. त्याच्यावरती जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी हे तालुक्याला जिल्ह्याला एकच असतात. ते पण न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी, आणि त्यांच्या बरोबर पण अनेक उपजिल्हाधिकारी दिलेले असतात. जिल्हाधिकारी कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी महसूल शाखा, जिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा, हे असे अनेक दिलेले असतात. रेव्हेन्यू शाखा, त्याच्यानंतर तुमचं पुरवठा शाखा, अनेक असतात. ते आपलं मेनली काम होतं जिल्हाधिकारी महसूल शाखा, ज्याच्याकडे NA चा अर्ज आपण दाखल करतो. महसूल आपलं कुळकायद्याचं काम असेल तर आपण महसूल शाखेकडे देऊन काही उपयोग होणार नाही. आपल्याला कुळकायदा शाखेकडे ते दाखल करावं लागतं. तिथं ते सगळी प्रोसिजर होती आणि मग जिल्हाधिकारी त्याच्यावर सही करतात. पुनर्वसन असेल तर पुनर्वसनाचे अनेक वेगवेगळे ऑफिस आहेत. जिल्हाधिकारी पुनर्वसन 11 नंबर, 12 नंबर ते 15 नंबर असे वेगवेगळे आहेत. मग आपलं नेमकं कोणतं काम आहे, कोणत्या जिल्हाधिकाऱ्याकडे त्याच्याकडे जाऊन ते काम करायचं. महसूल विभागाकडे आपल्याला बिनशेतीचा परमिशन अर्ज दाखल करावा लागतो आणि बिनशेतीची आपल्याला त्यांच्याकडून परमिशन मिळते. त्याच्यामध्ये हे साधारण रेव्हेन्यूचं झालं. आता सिटी सर्व्हे कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय जिथं जिथं सिटी सर्व्हे झालेले आहेत, रेव्हेन्यूचंच कार्यालय आहे तिथे सिटी सर्व्हे. पुण्यामध्ये 2 सिटी सर्व्हे कार्यालय आहेत, सिटी सर्व्हे नंबर 1 आणि सिटी सर्व्हे नंबर. हे जे आपण सांगतोय मी, यांच्या प्रत्येकाच्या हद्दी कायम आहेत. तालुक्याच्या हद्दी कायम आहेत. सगळे गावं तालुक्यातले त्यांच्या हद्दीमध्ये, 3 तालुके प्रांत ऑफिसमध्ये, तलाठ्याच्या हद्दीमध्ये तेवढं एकच गाव, म्हणजे प्रत्येकाच्या हद्दी कायम आहेत. तसं सिटी सर्व्हेच्या पण हद्दी कायम आहेत. पुण्यामध्ये 2 आहेत. पुणे शहराच्या सिटी सर्व्हे नंबर मध्ये 2 आहेत. आपला जो शिवाजी रोड आहे, शिवाजी रोड पार शिवाजी नगर पासून पार कात्रज पर्यंत जातो. त्याची एका बाजूला 1 नंबरची हद्द, दुसऱ्या बाजूला 2 नंबरची हद्द, म्हणजे हद्द कायम आहे. तुमचं त्या रोडच्या इकडच्या बाजूला असेल ते 1 नंबर मध्ये, ते 1 नंबर मध्ये काम होईल तुमचं. 2 नंबर मध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. इकडचं असेल तर 2 नंबर मध्ये करा. त्याच्याकडून आपल्याला सिटी सर्व्हेचा उतारा मिळतो, म्हणजे मिळकत पत्रिकेचा उतारा मिळतो, खाडाखोडीचा उतारा मिळतो, फेरफारचे उतारा मिळतो, सिटी सर्व्हेचा नकाशा मिळतो किंवा नगर बोंबाबन आलेख मिळतो. जे काय पाहिजे असेल ते तुम्हाला मिळतो. तर तुम्ही पैसे भरायचे तेवढे तुम्हाला माहिती मिळेल. यांच्याकडे एक आपल्याला एक बेनिफिट असा आहे, आपण सर्च अँड टायटल रिपोर्ट जेव्हा करायला जातो तर आपल्याला 7/12 मिळवायला लागतात, फेरफार मिळवायला लागतात, खरेदी खताचे कॉपीज मिळवायला लागतात. सगळं मिळवून मग आपण हे करतो, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जावं लागतं. सिटी सर्व्हे कार्यालयामध्ये एक पद्धत आहे की प्रत्येक सिटी सर्व्हे नंबरची एक SI फाईल बनवलेली आहे. त्यांच्याकडे पण रेकॉर्ड रूम आहे. त्या रेकॉर्ड रूम मध्ये प्रत्येक सिटी सर्व्हे नंबरची एक फाईल बनवलेली आहे. त्याला SI फाईल म्हणतात, सेल्फ इंडेक्सिंग फाईल. आता मला 100 नंबर नारायणपेठचं काम करायचंय, तर मग मी काय करतो, ते सगळं तसं वेगवेगळे कागदपत्र वगैरे न मागता मी सिटी सर्व्हे मध्ये जातो, त्यांच्या रेकॉर्ड रूमला जातो, त्यांना मी सांगतो की मला 100 नारायणपेठची SI फाईल बघायची आहे. मग ते म्हणतात की तुम्ही अर्ज द्या, त्याची काय फी 100 रुपये तेवढी भरा. मग मला ते संध्याकाळी बोलवतात किंवा त्यांच्या सोयीने बोलवतात रेकॉर्ड रूमला, आणि मग मला ती SI फाईल दाखवतात, ज्याच्यामध्ये 100 नारायणपेठचं पहिल्या दिवसापासून, ज्या दिवशी सिटी सर्व्हे नंबर झाला त्या दिवसापासून जे सर्व कागदपत्र तिथे लावून ठेवलेले असतात. मग तिथं पहिले कसं झालं, मग कोणाचं मालक होतं, मग कसं खरेदी खताने विकलं गेलं, का वारसाने विकलं गेलं, का बक्षीस पत्राने, त्याचे सगळे कागदपत्र त्या फाईलला लावलेले असतात. मग तुम्हाला ती फाईल बघायला देतात तिथं, आणि त्या फाईलच्या प्रत्येक कागदपत्रावर नंबर टाकलेले असतात. मग तुम्ही लिहून घेता हे कागदपत्राचा 10 नंबरचा, 12 नंबर, 15 नंबर, 20 नंबर, 25 नंबरची मला सत्यप्रत पाहिजे. मग तेवढ्या सत्यप्रती तुम्हाला मिळतात. पण मी असं म्हणतो की आपण सांगायचं की 100 नारायणपेठच्या SI फाईलची, सर्व फाईलची मला सत्यप्रत मिळावी, सगळी सत्यप्रत मिळते आपल्याला. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये जे काही व्यवहार झाले त्याची सगळ्याची सत्यप्रत आपल्याकडे राहते. म्हणजे सर्च अँड टायटल रिपोर्ट बनवायला आपण मोकळं होतो. एखाद दुसरं काही नसेल कागदपत्र तर तुम्ही तेवढे मिळवू शकता, ही त्यांच्याकडे सोय आहे. पण त्याचे पैसे भरायला लागतात आणि तुम्हाला मिळतात. सिटीचे SI फाईल, सेल्फ इंडेक्सिंग फाईल असं त्याला म्हणतात.
आणि त्यांच्याकडं त्यांच्या हद्दीमधल्या प्रॉपर्टीचे मोजणी करण्याचे, सरकारी मोजणी करण्याचे अधिकार आहेत सिटी सर्व्हे मधले, जिथं जिथं सिटी सर्व्हे पडलेला आहे तिथं. आता पुण्यामध्ये काही ठिकाणी अजूनही सर्वे नंबर आहे, बरोबर आहे. कोथरूडला आता तिथं मी राहतो तिथं सर्वे नंबर आहे, परंतु हद्द सिटी सर्वे नंबरची आहे. तिथं त्याला सिटी सर्वेने काहीतरी सर्वे नंबर दिला, पण त्याचे अजून कागदपत्र सगळे बनलेले नाहीयेत, पण पूर्ण एरियाला सिटी सर्वे नंबर पडलेले आहेत त्याला. तसं मी मागे एकदा हडपसरचं काम केलं होतं. हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट काय 40-50 साली वगैरे त्याची ती झालेली, आणि त्याची सर्वे नंबरचे सिटी सर्वे नंबर पडले, पण पुढची प्रोसिजर झालेली नाहीये त्याला. पण काम होणार सिटी सर्वे मध्ये. सर्वे नंबर जरी असलं तरी मोजणी खात्यामध्ये काम होत नाहीये. ते आपण बघायचं की आपलं काम नेमकं कुठं होतंय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सरकारी मोजणी कार्यालय TILR, तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड, म्हणजे मोजणीच्या संदर्भातलं जे कार्यालय आहे ते प्रत्येक तालुक्याला एक कार्यालय असतं, आणि त्या कार्यालयामध्ये पण एक रेकॉर्ड रूम असती, आणि त्या तालुक्यामधल्या सर्व गावांचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतं. म्हणजे मी अगोदर ते सांगितलं, गाव नकाशा, मोजणी खात्याकडचे नकाशे, कागदपत्र, चतुर्सीमा नकाशे, टिपण, फाळणी नकाशा, चौकशी, अशा जवळजवळ 18-19 कागदपत्र आहेत त्यांच्याकडे सगळे त्या जमिनीच्या संदर्भामधली. तर ती सगळी कागदपत्र आपल्याला त्याच्याकडे मिळतात. अर्ज करण्याची परत पद्धत लक्षात घ्या, जसं आपण तहसीलदार कार्यालयात करत होतो की अमुक अमुक गाव, त्याचा सर्वे नंबर, या जमिनीचे तुमच्या दप्तरी असलेले सर्व कागदपत्र नकाशे मला मिळावे. तुम्ही 4 लिहून दिले की तुम्हाला 4च मिळणार. 5वा पाहिजे असेल तर 5वा तुम्हाला परत अर्ज करावा लागेल. पण यांच्याकडून जे काही कागदपत्र मिळतात त्या कागदपत्रांचा आपल्याला कधी आणि कसा उपयोग होईल कोणी सांगू शकत नाही. तेव्हा आपल्याला सगळे कागदपत्र पाहिजेत. तेव्हा तुम्ही अर्ज करताना तसाच अर्ज करा, तुम्हाला बरोबर सगळे कागदपत्र त्यांच्याकडे जेवढे अवेलेबल असतील ते मिळतात त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या हद्दीमधल्या, म्हणजे त्या तालुक्यातल्या हद्दीमधल्या सर्व गावांच्या सरकारी मोजणी करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे. आता काही ठिकाणी काही गावांमध्ये सिटी सर्वे नंबर पडलेले आहेत, मग त्या सिटी सर्वे नंबर त्याचं काही स्वतंत्र ऑफिस नाहीये, त्यांचाच एक माणूस या मोजणी कार्यालयात बसलेला असतो, तो फक्त सिटी सर्वेचं काम बघतो आणि बाकीचे याचे बघतो. एकच आहे डिपार्टमेंट, एक आहे, फक्त नावं वेगळे थोडीशी त्याला त्याच्यामध्ये. तेव्हा सिटी सर्वेचं मोजणी करणे वगैरे त्या एरियामधलं त्यांच्याकडे कार्यालय. नगर रचना कार्यालय, टाउन प्लॅनिंग, यांच्याकडे आपल्याला, आता मी तुम्हाला पहिल्यांदा एक हद्द सांगतो प्रत्येकाची. आपण रेव्हेन्यूचं काम करताना प्रत्येकाची हद्द कायम ठरलेली, तलाठीची हद्द ठरलेली आहे, मंडल अधिकाऱ्याची ठरलेली आहे, तहसीलदारांची ठरलेली आहे, उपविभागाधिकारी सगळ्यांची ठरली. तसंच नगर रचना कार्यालय हे जिल्ह्यापुरतं, आपल्या जिल्ह्यापुरतं, एका जिल्ह्यापुरतं एक कार्यालय जिल्ह्याला असतं. म्हणजे पुण्याचं कार्यालय पुणे, जिल्ह्याचं कार्यालय पुण्याला आहे. पण यांच्या हद्दी पण फिक्स आहेत बघा. आता तुम्ही परत एक मिनिट समजून घ्या. नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, MIDC, कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्याच्यानंतर प्राधिकरण, त्याच्यानंतर ज्या अशा गव्हर्नमेंटनी ज्या काही इन्स्टिट्यूट किंवा ज्यांना एक वेगवेगळं अस्तित्व दिलेले अशा सगळ्या संस्थांच्या हद्दी सोडून, अशा सगळ्यांच्या हद्दी सोडून उरलेली हद्द नगररचना कार्यालयाकडे, म्हणजे टाउन प्लॅनिंगकडे. परत सांगतो मी, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, MIDC, त्याच्यानंतर प्राधिकरण आणि आणखीन काय जे असतील असे सगळे सोडून द्यायचे, आणि जी उरलेली हद्द आहे ती टाउन प्लॅनिंगच्या हद्दीमध्ये. त्याच्यामध्ये मी ग्रामपंचायतीचं नाव नाही घेतलं कुठे, त्यामुळं ग्रामपंचायतीला स्वतःच काही अधिकार नाही आहेत. त्यांचे सर्व अधिकार हे नगररचनाकडे. म्हणजे लोक जे सांगतात आम्ही ग्रामपंचायती परवानगी घेतली, नकाशे मंजूर केले, बिल्डिंग बांधली, तर ग्रामपंचायतीला कुठलेही अधिकार नाहीत. ग्रामपंचायत तुम्हाला घर बांधणी कुठं देते, ते त्यांच्या हद्दीमध्ये, म्हणजे गावठाणात देते. घर बांधणी, घर नूतनीकरण करणे परवाना, आणि त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं की तुम्ही योग्य त्या सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्या आणि मग बांधकाम करा. त्यामुळे यांच्याकडे झोन दाखला, झोन नकाशा, लेआउट नकाशा,
इमारत आराखडे मंजूर करणे त्यांच्या हद्दीमधले, शेत जमीन खरेदी करणे असेल तर त्याचे परवानगी अधिकार हे सगळं त्यांच्याकडे आहे. जसं कॉर्पोरेशन काम करतं तसं ते पण काम करतात. नगरपालिका महानगरपालिका यांच्याकडे तेच काम होतं. झोन दाखला, झोन नकाशा, लेआउट नकाशा मंजूर करणे, हद्द प्रत्येकाची कायम आहे. त्या हद्दीमध्ये त्यांनी बघायचं त्याच्यामध्ये. आता एक आहे सब रजिस्ट्रार कार्यालय, हे प्रत्येक तालुक्याला एक असतं. काही ठिकाणी 2 आहेत, काही ठिकाणी 3 आहेत. पुण्यामध्ये 26 कार्यालय आहेत. तेव्हा त्याप्रमाणे केलं, प्रत्येकाची हद्द करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय होतं, मुद्रांक शुल्क दर तुम्हाला सांगितला तसा तो त्याच्यावरून काढता येतो. दस्त नोंदणी करता येते, दस्ताची सत्यप्रत काढता येते आपल्याला, आणि सर्च करता येतं. सर्च अँड टायटल रिपोर्ट करणे म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला जे दस्ताचं पाहिजे असतं, कोणाचं दस्त आहे आपल्याकडे काही माहिती असते, दस्त नंबर आहे, तो त्याची सत्यप्रत कुठे मिळते, त्या सब रजिस्ट्रार कार्यालय. जो दस्त बघायचा कुठं त्या तालुक्याला रजिस्टर केला तर तिथंच मिळणार, तो पुण्यात नाही मिळणार तुम्हाला. मग तो नंबर घ्यायचा आणि तिथं जायचं, त्यांच्याकडे अर्ज द्यायचा आणि तो तुम्हाला मिळू शकतो. आता तुम्हाला नंबर माहित नाहीये, पण तुम्हाला तुमचा गाव माहिती आहे, सर्वे नंबर माहिती आहे, पण त्याच्यात काय व्यवहार झाले माहित नाही, काय असू शकतं काही वेळेला. तर तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिसनी सोय करून दिलेली आहे की तुम्हाला किती वर्षाचा सर्च घ्यायचा आहे, तेवढ्या वर्षाचे आमच्याकडे पैसे भरा. मग ते पैसे भरले की पावती केली की तुम्हाला ते बोलवतात. त्यांच्याकडे पण रेकॉर्ड रूम आहे. रेकॉर्ड रूम मध्ये ते इंडेक्स 2चे रजिस्टर आहेत त्यांच्याकडं, त्या वर्षीचे. मग ते सगळे तुम्ही चेक करत राहायचे. त्याच्यामध्ये तुमचं गाव शोधायचं, त्या गावामध्ये सापडलं तर त्याच्यामध्ये तुमचा सर्वे नंबर शोधायचा. तो जो सापडला तर तुम्हाला त्या गावी त्या सर्वे नंबर मध्ये काय व्यवहार झाले एवढी माहिती मिळते. तेव्हा असा सर्च तुम्हाला त्याच्यात घ्यावा लागतो. तिथं मोठा टीडीएस काम आहे त्याच्यामध्ये सर्च करणं म्हणजे वगैरे. पण बर, आता विचारा याच्यावर तुम्हाला काय पाहिजे, माहिती पाहिजे किंवा काय विचारायचे प्रश्न विचारा. सर, टाउन प्लॅनिंग मध्ये कुठले डॉक्युमेंट्स, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचं जमीन नाही येणार ते तिथं सांगा ना. परत सांगतो तुम्हाला. नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, MIDC, प्राधिकरण, आणि आता आपल्याकडे PMRDA झालंय बघा, ते सोडून द्यायचं. कारण ह्या सगळ्या लोकांकडे स्वतंत्र त्यांचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहेत आणि त्यांच्या हद्दी कायम केलेल्या आहेत. त्या जिल्ह्यामधून या सगळ्या लोकांचं सोडून द्यायचं आणि उरलेले जे क्षेत्र राहील ते टाउन प्लॅनिंग कडे जाईल. आलं का लक्षात? हो सर, थोडं. हा, आणि ग्रामपंचायत मी नाही म्हणतोय, लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीला कुठलेही अधिकार नाहीये. ग्रामपंचायत टाउन प्लॅनिंग कडेच येणार तुम्हाला. आणखीन काय पाहिजे कोणाला असं? अन्सारी नवीन आता जॉईन झाले का मगाशी जॉईन झाले तुम्ही? सर, SI फाईल मध्ये आपण काही दाखला टाकला तर त्याच्यात फक्त ते जे ऍड्रेस आपण देणार, मग ते 1930 पासून त्याच्याकडे डॉक्युमेंट असणार का सगळे? हा, ज्या दिवशी त्या गावी सिटी सर्वे नंबर पडला त्या दिवसापासूनचे सगळे डॉक्युमेंट तिथे असतात. ओके, त्याचे, अच्छा ठीक आहे सर. ओके सर, सर ULC रूल्स जे तुम्ही म्हणाले, ULC रूल्स एक्झॅक्टली काय म्हणजे फुल फॉर्म? मी सांगतो तुम्हाला. अर्बन लँड सिलिंग ऍक्ट, ULC. मी सांगणार आहे ते पुढच्या याच्यात येणार आहे आपल्याला. ओके सर. हा, ते सांगणार आहे, ते सांगणार आहे. सर, हे जे अर्ज करायचे आता हे ऑनलाईन काय भेटू शकतात का? प्रत्येक वेळेस तिथं जावंच लागतं ऑफिसला? नाही, प्रत्येक ऑफिसला जावंच लागतं. अजून तरी तसं नाही ऑनलाईन तुम्हाला कुठे ऑनलाईन अर्ज आता नाही, मला तरी नाही वाटत कुठेही करतात. फक्त तुम्हाला काही माहिती मिळू शकते, मोजणीच्या संदर्भातली, मोजणी कार्यालयातली माहिती वगैरे असं काही मिळू शकते. तलाठीमध्ये तुम्ही जर घेतले तर तुम्हाला 7/12ची माहिती मिळू शकते आता सध्या तरी, पण तो सर्टिफाईड नसतो.
पण माहितीसाठी तुम्हाला बघता येतो, पण काही दिवसांनी तो तुम्हाला सर्टिफाईड पण मिळू शकेल. त्याच्यानंतर नोंदी मंजूर करायचं, आता ते काम चालू आहे अजून, पण अजून तरी ते ऑनलाईन नाही झालेलं, अजून चालू आहे अजून पण. प्रत्येक ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन ते द्यावंच लागतं त्याच्यामध्ये. सर हा जो इंडेक्स 2 फॉर्म आहे तो कुठल्या डिपार्टमेंट मध्ये द्यावा लागणार? आता इंडेक्स 2 याचा अर्थ काय पहिले समजून घ्या. तुम्ही कागदपत्राचं माहिती समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या खूप गोष्टी क्लिअर होतात. आता तुम्ही एखादा डॉक्युमेंट रजिस्टर केला, कुठलाही असू द्या, खरेदी करत असू द्या, दानपत्र बक्षीसपत्र असू द्या, काय तुमचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट असू द्या, काही असू द्या, कुठलाही डॉक्युमेंट रजिस्टर केला तर तो डॉक्युमेंटची एक एक्स्ट्रॅक्ट माहिती एका आपल्याला कागदावर देतात, त्याला इंडेक्स 2 म्हणतात. त्या कागदावर तुम्ही जर वाचलं तर ते तारीख इंडेक्सची, ज्या दिवशी व्यवहार झाला ती तारीख, तू काय झाला, खरेदी करत आहे, बक्षीस पत्र आहे, कुठं काय आहे त्याची माहिती, त्याचा रजिस्ट्रेशनचा नंबर, त्याच्यानंतर त्याचं कुठल्या गावाचं कुठल्या प्रॉपर्टीचं झालेलं आहे ते, कोणी दिलं घेतलं त्याचं सगळी माहिती, त्याच्यानंतर त्याचं किती रुपयाचं रजिस्ट्रेशनचे पैसे भरले आणि काय काय केलं एवढी माहिती त्याच्यावर आपल्याला मिळते. त्याचा कुठेही काही खरा उपयोग होत नाही, कारण तुम्हाला मूळ दस्तच लागतो त्याच्यामध्ये. आता प्रत्येक ठिकाणी आपण मूळ दस्त देऊ शकत नाही, म्हणून तो इंडेक्स 2 आपल्याला 2-4 आपण जर काढून ठेवले आणि ज्याच्यावर सर्टिफाईड आपल्याला इंडेक्स 2 परत मिळू शकतात, तर तो मान्य केला जातो त्या डिपार्टमेंटकडे. तेवढाच त्याचा उपयोग. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग युअर डॉक्युमेंट, व्हॉट एव्हर डॉक्युमेंट यू हॅव रजिस्टर्ड. पण डॉक्युमेंट मधली माहिती त्याच्यामध्ये येत नाहीये. वकील साहेब काय म्हणतो, बरोबर आहे का मी? हो बरोबर आहे सर. हा, इंडेक्स 2चा फारसा उपयोग होत नाही कुठेही आपल्याला. म्हणजे सब रजिस्टर ऑफिस मध्येच द्यावा लागणार तो? सर, जिथे डॉक्युमेंट रजिस्टर कुठे गेला त्याच्याकडे अर्ज दिला आपण की ते आपल्याला हे देतात, इंडेक्स 2च्या सर्टिफाईड पण कॉपी देऊ शकतात आपल्याला ती. तेव्हा आपण डॉक्युमेंट रजिस्टर करतो त्यावेळेला एक तर देतातच आपल्याला. त्याच वेळेला आपल्याला जर वाटत असेल की हे डॉक्युमेंट आपल्याला कुठे द्यावं लागणार आहे तर 2-4 प्रती काढून घ्यायचे लगेच, त्याचे लगेच करून देतात त्याला. आता आपल्याला जिथे नावं लावायचे, आता सोसायटीकडे नावं लावायचे, MSCB कडे नावं लावायचे, सगळीकडे आपल्याला इंडेक्स 2 मागतात. ते म्हणतात खरेदी कर द्या, खरेदी करता आपण जेरॉक्स देतो, ते म्हणतात आम्हाला खरेदी कर जेरॉक्स नाही मान्य. मग म्हणून तो इंडेक्स 2 मान्य केला जातो, सर्टिफाईड इंडेक्स 2 तो द्यायचा आपण त्याला. ओके सर. चला, मग आता काही शंका नाही आहेत कोणाचे, काही असेल तर तुम्ही लिहून ठेवा, परत मग मला विचारा, मी तुम्हाला याच्यावर क्लॅरिफिकेशन देतो. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे एखादा विषय काय राहिला, एखादा माहिती, तर तुम्ही लिहून ठेवा, आपण शेवटी ते तुम्हाला आपण हे करून घेऊ. ओके सर. हा सर. अच्छा, गुड नाईट. सरांना, तुपे सरांना विचारायचं उद्याचं काय, कसा प्रोग्राम एवढं सांगा मला. तुम्हाला काय सांगितलंय का प्लॅनिंग? उद्या आहे ना शनिवारचं? हा, नाही माझी तयारी, मला काय प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुमची काय तयारी, उद्याची तयारी आहे का सगळ्यांची? मला चालेल सर. सगळ्यांनी हो म्हणत असेल तर आपण करून घेऊ उद्या. मला पण चालेल, मला पण चालेल. मग चालेल सगळ्यांना, करू उद्या. उद्या 7 वाजता करू. पाहिजे तर संडेला एक दिवस सुट्टी घ्या, मग नंतर मंडे पासून परत करू आपण. हा, चालेल ना सर, काय इश्यू नाही. कोणाला वाटत असं त्यांनी जर डॉक्युमेंट एखाद्या व्हॉट्सअपवर माझ्या याच्यावर पाठवा, म्हणजे मग मी वाचून मग तुम्हाला सांगू शकेल नीट तुम्हाला. सरांच्याकडून नंबर वगैरे घ्या तुम्ही. ठीक आहे, मग उद्या भेटू आपण. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.